आनंद डोह मधली शब्दरचना असेल, आनंद डोह मधली रूपक असतील, आनंद डोह मधली तुलनात्मक संवाद असतील, ते मी लिहिलेच नाहीये हे माझं मलाच कळतं. कारण ते एका अक्षरशः एका ध्यानामध्ये ते लिहिलं गेलं. ते 13 दिवसांचे 13 स्वगत आहेत आणि ते 13 दिवसात लिहिले गेले. आणि त्याच्या मागची एक छोटीशी की कसे त्याचं हे घडत गेलं की मी आनंद डोह लिहायचं असं मी सोलापूरला कोणा कदाचित काही जणांना माहिती असेल, भगवान रामपुरे म्हणून शिल्पकार आहेत, म्हणजे ज्यांनी आता शंकराचार्यांचा फार मोठा ओंकारेश्वरला पुतळा केला, किंवा स्टॉक एक्सचेंजच्या बाहेरचा जो बैल आहे, बैल जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या बैलाची शिल्पकृती ही भगवानरावांनी केलेली आहे. तर त्यांच्या शिल्पशाळेमध्ये बसल्याना माझे सद्गुरू पण होते. अक्कलकोटला जाऊनच आम्ही आलेलो होतो सोलापूरला, आणि तिथे मी म्हटलो की आपण संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवरती मला काहीतरी करायचं आहे. आणि मग सद्गुरूंनी सांगितलं की तूच लिही. आणि मग एक लेखक म्हणून जे पटकन क्राफ्टिंग येतं, की जसं मी म्हणतो की दिग्दर्शक आणि लेखक असल्यामुळे माझी गडबड अशी होती की मला पहिल्यांदा ते कसं दिसेल याचं एक क्राफ्ट डोक्यात येतं. त्याप्रमाणे पटकन मला हे वाटलं की आपण आवली आणि तुकाराम महाराज असे दोघांचंही हे करायचं. आणि ते 13 दिवसातले, कारण तुकाराम महाराजांनी अभंग भिजवले, तिथपासून ते अभंग तरले तिथपर्यंत 13 दिवसाचा कालखंड हा इंद्रायणीच्या डोहाकाठी त्यांनी अन्न पाण्याशिवाय विठ्ठलाबरोबर भांडण मांडलेलं होतं. असा हे केला आणि त्या 13 दिवसात आपण लिहू, आणि असं छान छान व्हावा. आणि आनंद डोहे नाव पण तेव्हा हे झालं. त्यानंतर 1 वर्ष गेलं, आणि 1 वर्षामध्ये माझं एक अचानक नावाची जी माझी पहिली फिल्म मी केली, आणि त्या फिल्मचं मग प्रमोशन बिमोशन अशा सगळ्या गोष्टी, शूटिंग मिटिंग हे सगळं त्यावेळेला चाललेलं होतं. आणि माझं दुर्लक्ष आणि आळस खरं सांगायचं तर, तरी दोनदा सद्गुरूंनी 2दा-3दा विचारलं की काय किती लिहून झालं, कितपत लिहून झालं. मी आपल्या थापा मारायचो की हो आता वाचन चाललंय, आता दिलीप पुरुषोत्तम चित्रांचं पुस्तक वाचतोय, आता सदानंद मोऱ्यांचं पुस्तक वाचतोय, पण मला काय अजून तो हे मिळत नाहीये वगैरे, असं टिपिकल रंगकर्मी जशा थापा मारतात तशा माझ्या थापा चाललेल्या होत्या, असे हात पीठ करून जे बोलतात प्रायोगिक स्टाईलनी तसं. आणि मी तसं बोलत होतो तेव्हा, ते काही बोलत नव्हते जेव्हा. आणि त्याची गंमत अशी झाली की आता जे तुम्ही आता वया नावाचं जी फिल्मचं हे पाहिलं पोस्टर, ते संजय नार्वेकरने माझंच आता कसं वाटतंय नावाचं, आणि ओरिजिनली इन्व्हॉल्वमेंट फॅन्टसी नावाची जी माझी एकांकिका होती त्या 2 अंकी नाटकावरनं ते बेतलं होतं. त्याचे पटकथा आणि संवाद पण माझेच होते, आणि जवळजवळ 3रा ड्राफ्ट तो पिक्चर म्हणून केला होता. तर त्यातल्या 2ऱ्या ड्राफ्टचं वाचन हिरानंदानीमध्ये संजय राहतो, तर त्यांच्या घरी वाचन होतं. आणि त्या दिवशी माझ्या आठवणीनुसार संजय जाधव जे DOP आहेत, कॅमेरामॅन आहेत, ते आलेले होते. संजय होता, असिता होती म्हणजे संजयची पत्नी, आणि माझ्या आठवणीनुसार बहुतेक हर्षदा पण होती खानविलकर, आणि आणखी 2-3 होते. आणि मला वाचतानाच कळत होतं की खूप बकवास लिहिलेला आहे, म्हणजे कळत होतं की ते काय मजा नाही येते, आपण नाटकच फक्त वेगळ्या वेगळ्या दृष्टातनं लिहितो, पटकथा काही होत नाही. आणि तरी ती मस्ती आतापर्यंत, तेव्हा पण काहीतरी 60 एकांक लिहून झालेले होते. आणि आपल्याला कोण काय म्हणणार, पुरुषोत्तमचे लागोपाठ 3 वर्ष बक्षिसाची उतार वगैरे वगैरे, आणि ती नाही म्हणलं तरी एक आपला एक इगो तयार झालेला असतो. आणि हे संपल्यानंतर चला जेवायला, म्हणजे प्रतिक्रिया कोणी दिलीच नाही, चला आता जेवण करूया असं म्हणून सगळे जेवायला बसलो. आणि जेवता जेवता साल्टी सोलावी तसं संजय जाधवांनी त्या स्क्रीन प्लेचा सुथाडा करायला सुरुवात केली आणि क्रिटिसाइज केलं. आणि शेवटी इथपर्यंत आलं की योगेश तुझ्याकडनं हे अपेक्षित नव्हतं, म्हणजे तुझ्या आम्ही या एकांकिका पाहिलं, तुझं हे केलं, हे पाहिलं, ते पाहिलं, आणि त्याच्यावरनं हे असा तू लिहिशील असं वाटलेलं नव्हतं. हे बकवास आहे, एक तर तू फक्त राईट्स दे आणि तू नको लिहूस वगैरे, इथपर्यंत ते आलं. आणि मी साधारण 11:30 वाजता वगैरे तिथनं निघालो. संजयने आपली माझी समजूत काढली, जुनी मैत्री असल्यामुळे, किंवा आधी 2-3 नाटकांमध्ये त्यांनी माझ्याबरोबर काम केलेलं असल्यामुळे, काय नाही रे योग्य आपण हे करू, बघू, तुझ्या घरी जाऊ, 2 दिवसांनी 8 दिवसांनी बोलू वगैरे, पुन्हा एकदा ड्राफ्ट कर. मी त्या संतापात गाडी चालवत पुण्यात आलो. आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या सद्गुरूंकडे गेलो. म्हणजे जे काय आपली जी भडास होती, तो जो काही इगो दुखावलेला होता. माझे सद्गुरू पेंटर आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत, आणि ते पेंट करत होते. हिमालयाची सिरीज त्यांची चालू होती, आणि हिमालयाचं पेंटिंग त्यांचं चालू होतं. आणि ते स्ट्रोक्स मारत होते. मी बोलतोय इतकं असं कसं मला म्हणू शकतं कोणी, इतका सुद्धा माझा अनुभव नाही का की एक सीन त्यांना आवडला नाही, एक माझी बांधणी आवडली नाही वगैरे वगैरे. 15 मिनिटं बाका जे काय होतं ती मळमळ सगळी ओकून टाकली. आणि त्यांनी शांतपणे हे सगळं झाल्यावर एक पॉज गेला.
आणि त्यांनी विचारलं ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवर तुम्ही लिहिणार होता, त्याचं काय झालं म्हणजे. मग मी त्याच फ्रस्ट्रेशन मध्ये म्हणलो, अहो मला त्यांचा इतिहासच नीट माहित नाही, मला कथानकाचं सूत्रच सापडत नाहीये, ते वेगळं हे वेगळं म्हणलं, त्याचं काय. त्यामुळे आज जे सांगतोय ते पुन्हा एकदा ऐकून घ्या म्हणले, आणि याच्यावर माझ्यावर डिबेट कधी करू नका म्हणले. तुम्ही आपण ज्या वेळेला एखादा संकल्प सोडतो आणि तो एखाद्या अद्वितीय अशा व्यक्तिमत्वाबद्दल सोडतो, त्यावेळेला पुरी कायनात आभाळाचे कान देऊन ऐकत असते. तुमचा प्रत्येक शब्द हे आकाश कान देऊन ऐकत असतो, आणि एका अर्थी तुम्ही त्यांचा अवभंग करता. तुम्हाला काय माहिती तुम्ही लिहायला सुरुवात केली आहे का, तुम्ही पहिलं अक्षर लिहिलेत का, तुम्ही श्री करून सुरुवात केलीत का, त्याच्या आधीच वही बंद आहे, तुम्ही मला सुचत नाही का म्हणता. उद्या उठा, स्वामींचं दर्शन घ्या. तुम्ही त्यांनी तो कधी माझ्यावर अवडंबर नाही मानलो की सुरुवातीला श्री स्वामी समर्थ लिहायचं वगैरे, असं कधी ती सवय नव्हती, ती हळूहळू लागत गेली. पण असे कुठलेही तसे संस्कार की उठा, दर्शन घ्या, मनातल्या मनात हे करा, ती कारण ती तुमची साधन आहे. तुम्ही लिहायला सुरुवात करा. काय करता, लिहिता कागदावर का, लॅपटॉप नाही म्हणलं, लॅपटॉपवर करतो का, ओपन करा लॅपटॉप आणि सुरुवात करा. आणि अक्षरशः त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी सुरुवात केली. पहिल्या 13 दिवस 13 स्वगत ही एका धुंदीत असं म्हणता येणार नाही, एका समाधीत झाली असं मला वाटतं. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा झाल्या 1-2-3 दिवसानंतर मी त्यांना वाचून दाखवायचो, फोनवरती वाचून दाखवायचो, त्यावेळेला ते सांगायचे हे मागं वळून बघताना हे तुमचं काही नाहीये हे कळतंय ना तुम्हाला. म्हटलं हो. लिहून झाल्यानंतरही मला कळतं की आता आपण काय केलं ते मला कळत नाही आणि हे होत नाही. आणि हा चमत्कार आहे, एक लेखक म्हणून आयुष्यात घडलेला हा चमत्कार मी अनुभवलाय. दुसरा चमत्कार एक अभिनेता म्हणूनही यातला असा आहे की मी आतापर्यंत आणि अजूनही मी हे शिकवत आलेलो आहे, चेतनला सुद्धा हे शिकवलेलं असणार की ऍक्टिंग इज अ मेकॅनिकल प्रोसेस. मला आतूनच काहीतरी वाटतंय आणि खूपच हे होतंय आणि विंग्यामध्ये उड्या बिड्या मारतायत आणि हे खूप हे केल्यामुळे फ्रस्ट्रेशन आले वगैरे असं वगैरे असतं. मला असं वाटतं की ती दादांत नाटकं असतात. पण आनंद डोह हे मेकॅनिकल प्रोसेस नाही. आनंद डोह मध्ये कधी कधी पहिल्या मिनिटापासून आनंदाश्रू व्हायला सुरुवात होते. कधी कधी 1 तास 20 मिनिटाच्या परफॉर्मन्स मध्ये पाण्याचा टिपूस सुद्धा डोळ्यातनं वाहत नाही. कधी कधी माझ्या आवाजाची वेगळी तार लागते, कधी हे काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे माझं व्यक्तिमत्व ट्रान्सफर होतं, काहीतरी वेगळी अद्भुत शक्ती माझ्यात येते, हे मला माहिती आहे. आणि हा मात्र अभिनयाचा, मी कधीही अभिनयाच्या बाबतीत आनंद डोहचं उदाहरण कधीच कुणाला सांगत नाही, कारण तो माझ्यासाठीच सादर करत असताना दरवेळेला चमत्कार आहे. एवढंच फक्त महाराजांनी आणि स्वामींनी ठेवलंय की मी परफॉर्म करत असताना योगेश सोमण विंग मधनं फक्त बघत असतो की मुवमेंट्स बरोबर चाललेले आहेत का नाही. हा खाली नाही ना पडत आहे, कारण बालगंधर्वालाच 9व्या प्रयोगाला असं झालेलं होतं की बालगंधर्वाला सुद्धा सेम लांब आहे की अशीच पायऱ्या आहेत लेफ्ट साईडनी आणि राईट साईडनी. तर मी आणि शेवट आनंद डोहचा असा की मी समष्टीमध्ये सामावला जातो. वैकुंठ गमन म्हणजे समष्टीमध्ये, प्रत्येकात तुकाराम महाराज कणाकणांनी सामावले गेलेले. सो मी प्रेक्षागृहातनं एक्झिट घेतो आणि हे होतं. तर ते मी आकाशात पतितं तोयम यदा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रति गच्छति, हा श्लोक म्हणता म्हणता खाली उतरतो असं होतं. आणि माझं काय जजमेंट, मी कुठल्या तारेत होतो काय, मी थेट 4.5 फुटावरनं खाली हे झालं. बट बेसावध होतो. बेसावध असल्यामुळे जे पाऊल टाकलं ते विश्वासाने पायरीवर पडणार याने टाकलेलं होतं, ते खालीच गेलं. म्हणजे मी दांडकर खाली पडलो, परत उठलो आणि माझा चालत गेलो. तर पहिले 10-12 प्रयोग सद्गुरू मागे असंच लावायचे. तो खूप अद्भुत अनुभव होता. आणि त्यानंतर त्यांनी माझ्याकडनं पुन्हा साधना करून घेतली. माझी आसन व्यवस्था सुधारली, माझ्यातल्या काही मुद्रा हे केल्या, नाडीबंद जे माझे लागतात त्यावेळेला ते सगळे नाडीबंद माझे नीट करून घेतले. सो त्या माझ्यासाठी अभिनयाचा म्हणून जर एक्सरसाइज म्हणला तर आनंद डोह अगदी वेगळा एक्सरसाइज आहे. आणि अध्यात्माचा म्हणला तर ती माझी पुढची साधन आहे की जी मला वेळोवेळी अतिशय आनंद देत गेलेली आहे असं मला वाटतं. मी थोडस फक्त, कारण की आनंद डोहचा विषय चालू आहे आणि भरत नाट्य मंदिर पुण्यातला तुमचा मला वाटतं 2रा का 3रा प्रयोग होता. आणि त्या प्रयोगाच्या वेळेस सरांचं आणि माझं बऱ्यापैकी चांगलं आता पण आहे. सो तेव्हा आम्ही सरांना जसं आता इथे बघतोय तसं मी चेंजिंग रूम मध्ये गेलो होतो, तर सरांचं आत्ता एवढं जे उत्स्फूर्तपणे सर जे सांगतायत सो ते सगळं मी अनुभवलंय. म्हणजे आनंद डोहचा जो गाथा जेव्हा तुकाराम महाराज टाकतात
आणि त्यानंतर त्या गाथा येत नाही. त्यानंतरचा तो तुकाराम महाराजांचा आक्रोश विठ्ठलासोबतचा, त्यानंतर त्यांची मिसेस जी येते, एक पात्री प्रयोग आहे आनंद डोह. आणि एवढा सुंदर आहे ना, म्हणजे कलाकार म्हणून मी त्याच्याकडनं असं घेतलं होतं त्यावेळेस आणि आताही, की व्हॉइस, आवाज, आपला नटाचा एक आवाज तुम्हाला काय मंत्रमुग्ध करून जातो ना. एकटा माणूस असताना ते 2 पात्र आणि तिथे फक्त एक बेल आहे, बरोबर, ती एक बेल आणि ती मध्ये फक्त वाजते आणि एक सुमधुर संगीत आहे, काय विठ्ठले माऊली. आणि जेव्हा सरांचं ते सगळं म्हणजे हे होतं, वैकुंठ गमन होतं, सर जेव्हा उतरतात जे सांगतायत, अक्षरशः वयोवृद्ध बाया, तरुण मंडळी वगैरे अक्षरशः पाया पडताना मी बघितली. आणि असं होतं की खरंच तुकाराम महाराज चालले तो. आणि एवढा जिवंत अनुभव आहे आनंद डोह की. आणि मला हे सांगायला यासाठी आवडेल की त्या प्रोसेसमध्ये आम्ही तेव्हा होतो. म्हणजे सरांच्या नंतर त्यावेळेस त्यांना बॅकस्टेजला आम्ही मदत करायला जायचो, सर काही लागतंय का किंवा काय हवंय का की देऊ का काही असं वगैरे. पण सर नंतर एकदा त्या अवतारात आल्यानंतर सर नसायचेच, ते वेगळंच एक व्यक्तिमत्व अनुभवायला नक्कीच मिळायचं. आणि माझा ऍक्च्युली हा प्रश्न होताच की आनंद डोहची प्रोसेस सांगावी, ती तुम्ही सांगितलीच. आणि मी म्हणतो ना की मी अनुभवलं आहे, मी हे व्यक्तिमत्व खूप जवळून अनुभवलं, योगेश सोमण सुद्धा आणि तुकाराम महाराज सुद्धा. हा, माझा प्रश्न म्हणजे मी असं सांगणार सर की आता तुम्ही खूप म्हणजे लेखन आणि दिग्दर्शन किंवा अभिनेते वगैरे हे सगळं आहे, पण जेव्हा तुमचं आपण एज्युकेशनल बॅकग्राऊंड जेव्हा बघतो तेव्हा MA इन पॉलिटिकल सायन्स आणि काय डिप्लोमा केलेला आहे. हा, मी मांडी घालून बसलो सर. हा, तर म्हणजे कसं बैठक गप्पा मारायला बसलं. BA इन मराठी केलं आहे तुम्ही, तर तेव्हा मांडी घालून कोणी बसतो आपल्याकडे पाहुणा पण, तेव्हा आपल्यासारखं आपल्याला पण छान असं आपण कम्फर्टेबल केलेलं आहे. अगदी अगदी. हा, आपण तर मला असा जसं सरांचा एक प्रश्न की मागे वळून बघताना तुम्हाला काय वाटतं, तर माझा हा प्रश्न आहे की आत्ताचं जे युग आहे किंवा आता आम्ही मिराकल अकॅडमीमध्ये पण आम्ही ट्रेनिंग घेतो किंवा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये पण ट्रेनिंग चालतं, इव्हन तुमच्या माझी भेट पण ही ट्रेनिंगच्या अनुषंगाने झाली होती जळगावमध्ये. सो तुम्हाला असं कुठं वाटतं का की NSD मध्ये तुमचं शिक्षण झालं असतं किंवा मग तुम्ही NSD केलं असतं तर मग काय अजून बदल झाला असता, हे जे बाकीचं शिक्षण घेतलं आहे, तर या आत्ताचा जो क्राफ्ट आहे एवढ्या एकांकिकेचा आणि तो सगळा किंवा दिग्दर्शनाचा, त्याच्यात काही फरक पडला असता का जर आपण अजून त्यातलं त्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलं असतं तर? नाही, मला नाही असं वाटत. मला असं वाटतं की प्रचलित शिक्षण हे समजा काय, आता जसं आता मिराकल अकॅडमीचं काय 6 महिन्याचे किंवा 9 महिन्याचं कोर्स दर रविवारी तुम्ही घेत असता, ते प्रचलित शिक्षण झालं. पण या 9 महिन्यानंतर तुम्ही जे पुढे शिकता तिथं म्हणजे कुठलीही शिक्षण संस्था सुरुवात करते ती तुमच्या प्रशिक्षणाच्या ज्ञानार्जनाच्या प्रोसेसला सुरुवात करते आणि त्या ते इन्स्टिट्यूशनचं प्रोसेस कशी असावी याबद्दलचे 2-3 मार्ग सांगितले जातात आणि काही एक्सरसाइज करून घेतले जातात. म्हणजे मला कधीही एखादा हाती आलेला रोल गेला किंवा एखादी भूमिका नाही मनासारखी झाली तर आपण NSD मध्ये गेलो असतो तर फार बरं झालं असतं, आपण ललित कलामध्ये शिकलो असतो तर फार बरं झालं असतं वगैरे, असं मला कधीच वाटत नाही. तुम्ही काय पद्धतीने घेता तिथे जाऊन ते फार महत्वाचं असतं. म्हणजे पंडित सत्यदेव दुबेंकडे मी 3 वर्ष 91, 92, 93, 94 अशी 3 वर्ष मी पंडित सत्यदेव दुबेंजींकडं आमच्या पुण्यामध्ये त्यांचं एक प्रोजेक्ट चाललेलं होतं, त्याच्यातनं शिकत होतो. त्याच वेळेला मी NSD साठी पण फॉर्म भरलेला होता, कारण ती एक क्रेज असते आपल्याकडे अजूनही. आणि एक 4 चेहऱ्यांची कायम उदाहरणं दिली जातात, अरे हा NSDचा आहे, हा NSDचा आहे, हा NSDचा आहे. आम्ही आमची उदाहरण देतो. हा, म्हणजे ती क्रेज असते कायम. तुम्ही हे केलं का, इसके साथ मैं कल था, अरे उनके साथ था, पृथ्वी पे बैठा था तो ये आकर मिल गए, अमुक झालं तमुक झालं, असं एक मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये गंधर्वचा कट्टा असेल. तर ही एक क्रेज असते आणि मग त्याच्यात त्यांच्या फ्रस्ट्रेशनच्या गप्पा जास्त मारल्या जातात. त्यांनी कसं केलं, त्यांनी काय केलं, त्यांनी याव केलं, त्यांनी हे केलं, न जेवता ते बाकावरती 4 दिवस झोपलेले होते, मग भेळ खाल्ली आणि यांच्याकडनं तंबाखू मागितली नाही, याचेच किस्से जास्त सांगितले जातात. त्यांनी अमुक एका याच्यामध्ये रोल कसा केला याबद्दल कमी बोलतात, कारण त्याच्याबद्दल माहितीच नसतं, ते आपण क्रिटिसाइजच करू शकत नसतो. तर माझं असं म्हणतं की या प्रोसेसच्या गप्पा ऍक्टिंगच्या प्रोसेसच्या गप्पा मारण्यापेक्षा आपण याच्यातच जर हे केलं, जनरली तसंच होत गेलं असं मला वाटतं की या किस्स्यांचंच मार्केटिंग जास्त होतं. किंवा त्याच्या बरोबरीने त्याच बॅच मधले बाकीचे 9 जण काय करतात, समजा 20-20 ची बॅच आहे, 20 का 25 जणांची बॅच असते,
NSD ची किंवा याचे, त्यातले एक दोघं जण एखाद्या वयाचे तुम्हाला दिसतात, बाकीचे 23 काय करतायत, कुठं जाऊन बरोबर. हे कुठं माहिती असतं. ते तुमच्या आमच्या सारखाच स्ट्रगल करत असतात आणि स्ट्रगल शिवाय दुसरा मार्ग नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय दुसरा उपायच नाही आणि तो कुठल्याही इन्स्टिट्यूट मध्ये केला जातो. म्हणजे असं कुठलं नाही की अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स. कारण मी तुम्हाला माझंच पहिलं मला आलेला नकाराचा एक किस्सा सांगतो आणि मी नावासकटच सांगणार आहे आणि कळलं पाहिजे. म्हणजे माझ्या सुरुवातीला 87-88 साली एक डॉक्टर काशीनाथ घाणेकरांच्या नावाने त्या ट्रस्टनी, म्हणजे त्यांचं वरती आता काशिकाचं एक ऑफिस आहे, त्या काशीनाथ घाणेकरांच्या ट्रस्टच्या नावे काशीनाथ घाणेकरांच्या पुरस्काराचा एकपात्री अभिनय स्पर्धा पुण्यामध्ये घेतली गेलेली होती आणि ती माझी पहिली स्पर्धा. म्हणजे मी उतरलो कारण मी स्पर्धा हे व्यासपीठ पुरेपूर आणि मनसोक्त वापरलेलं आहे. कारण आपल्याला कोणी गॉडफादर नव्हता, त्यामुळे हे व्यासपीठ हे आपल्या महत्वाचं. 3 परीक्षक ज्या समोर बसतात ते आपल्या गॉडफादर त्या स्पर्धेपुरतेच. सो त्याच्यामुळे त्या स्पर्धा या, कारण मला सांगा ना, 1000 तेव्हा काहीतरी 100 रुपये, 51 रुपये, 150 रुपये वगैरे अशी एंट्री फी होती. एवढ्या एंट्री फी मध्ये 2-1.5 तासासाठी 1 तासासाठी रंगमंच आपल्याला वापरायला कधी मिळणार होता. कारण नाहीतर तेव्हाही सुद्धा भरतनाट्य किंवा बालगंधर्वचं भाडं 3500, 5000 असं होतं. सो ते मी पुरेपूर महाराष्ट्रभर वापरलं. त्याचाही किस्से मी नंतर सांगेन. तर त्या एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये मी केलं आणि मी पहिला आलो, लगेच मिळालं नाही, पहिलंच मिळालं. आणि मग त्याच्यानंतर भरतनाट्य मंदिरची सुद्धा एक पुण्यामधल्या भरतनाट्य मंदिर तर्फे सुद्धा एक वसुमती विजापुरे यांच्या नावाने एक स्पर्धा घेतली जायची. तिथेही लागोपाठ पहिलं बक्षीस मिळालं. त्या 2 बक्षीस पेपरमध्ये आलेली ती छोटी छोटी काकणं, सर्टिफिकेट वगैरे असं देऊन त्याच भरतनाट्य मंदिरच्या काचफलकामध्ये व्यावसायिक नाटकामध्ये काम करण्याची तरुणांना संधी अशा नावाचं शिवराज बोरले म्हणून लेखक आहेत आपल्याकडे आणि त्यांनी कुठलं नाटक लिहिलं होतं ते खूप गाजलं. भालचंद्र पानसेंनी त्याचं हे केलं होतं. स्वरूप कुमार काम करायचे पहिले म्हणून मोहन जोशी करायचे. काय नाव त्याचं? कुरिया बघा, सगळं आठवलं पण नाव नव्हतं आठवत. कुरिया सदा टिंगलम या नाटकाचं माझ्या मते ते हे असावं, त्याच्यासाठीची जाहिरात होती. आणि मी पुण्यामधला जो कोमटेकर रोड आहे तिथे कुठेतरी त्यांचं ऑफिस होतं आणि मी त्यांच्याकडे सर्टिफिकेट वगैरे घेऊन मस्त गेलो आणि 4:30 ते 5 या वेळात त्यांनी बोलवलेलं होतं. तिथं गेलो आणि मी कोण काय केलेस तू असं म्हणल्यावर मुळात माझी कारकीर्द 6 महिन्याची. 17 मे 1987 ला सुरुवात केली. डिसेंबर मध्ये बक्षिसं मिळालेली होती. जानेवारी फेब्रुवारी मध्ये ही जाहिरात वाचली आणि मी गेलेलो 88 साली. तर मी आपलं सांगितलं मी असं एकपात्री केले वगैरे, सर्टिफिकेट दाखवायला लागलो. नॉर्मल नोकरीला जसं माणसं करतात तशा पद्धतीने. तर ते म्हणजे ह्याचा काही उपयोग नसतो रे, तू काय करतोस ते सांग. म्हणजे सर्टिफिकेट अशी खूप मिळवलेली आहेत. ते त्यांचेच सांगायला लागले किस्से मला की ते कसं करत होते, ते कसं करत होते. पण म्हटलं मग आता मग इथं काही करून दाखवू का असं हे केलं. ते म्हणजे नाही याचा काही उपयोग होत नाही, फोटो तुझे ठेवून जा. म्हणजे बहुतेक ते त्या दिवशी कंटाळले असावेत आणि किंवा आधी बरीच जण येऊन गेलेले असावेत आणि ते वैतागले असावेत म्हणून त्यांनी काय माझी ऑडिशन वगैरे घेतली नाही आणि ती माझी पहिली संधी अशीच निघून गेली. सो त्यावेळेला मला असं लक्षात आलं की ही अशी सर्टिफिकेट कोणाकडे शिकलोय, भरतनाट्याचा कोर्स केलाय, याव केलंय, याचा व्यावसायिक याच्यामध्ये काहीही उपयोग होत नाही. तिथे त्यावेळेला योगायोगाने जी संधी होईल त्यावेळेला तुम्ही तिथं हजर असलात आणि तुम्ही त्यांना आणि दिग्दर्शकाला योग्य त्या पद्धतीने परफॉर्मन्स केला की तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं. त्यावेळेचा आपला बाप, आपले कुलगुरू, आपले फॅकल्टी हे ते दिग्दर्शक असतात किंवा असिस्टंट असतात, ते लक्षात ठेवा की जे तुम्हाला तुमची निवड करतात. सो मला स्वतः तुम्हाला वर्ल्ड थिएटर, स्टॅनिस्लावस्कीचे 2 शिष्य, डोस्टोव्स्कीचं लेखन, चेकावच्या कथा, मंटोच्या कथा, ब्रॅक्टन थिअरी ऑफ थिएटर ह्याच्यावरती पोपटपंची करता येऊ शकेल. उत्तम पद्धतीने 1-1.25 तास तुम्ही बोलू शकाल. पण उठ आणि काम कर हे कामानीच करता येऊ शकतं, हे लक्षात ठेवा. ह्याला कुठलं पुस्तक किंवा कुठलं तुमची साधना, अभिनय साधना. के नारायण काळेंनी स्टॅनिस्लावस्कीच्या पुस्तकांचं जे ट्रान्सलेशन केलंय त्याला त्यांनी अभिनय साधना म्हटलं, हे लक्षात ठेवा. ही साधना आहे. म्हणजे नर्तक नृत्याची साधना करतो, गायक गायनाची साधना करतो, अभिनेता उत्तेजनाचं सर्टिफिकेट मिळालं की सगळी सुरनळी करून गोंडाळून कपाटात ठेवतो आणि 2 बोटं वरनं चालायला सुरुवात होतो. तो सगळं विसरतो जे त्यांनी केलेलं असतं किंवा जी साधना म्हणून करायची असते. तर ती त्यांनी सातत्याने केलं पाहिजे.
म्हणजे मी नेहमी म्हणतो की बाकी वैचारिक आणि याच्यात खूप मतभेद आहेत, पण म्हणजे त्यांच्या इतकी वैचारिक मतभेदाची सुद्धा माझी वय वाईज आणि याच्या वाईज योग्यता नाही. पण डॉक्टर लागू जोपर्यंत काम करत होते तोपर्यंत अभिनय साधना करत होते हे लक्षात घ्या. ते आवाजाची साधना करत होते हे लक्षात ठेवायचे, हे कधीच विसरायचे नाही. नसीरुद्दीन शाह यांचं एक खूप सुंदर उदाहरण युट्यूब वरती ती क्लिप अवेलेबल आहे माझ्या मते परेश रावलांची, की महाभारत कोणी केले शूट, इंग्लिश कोण दिग्दर्शक पीटर ब्रुक्सचं पॅरिस मध्ये एक वर्कशॉप होतं आणि त्या वर्कशॉप नंतर 6 महिने त्या वर्कशॉप मध्ये बसवलं जाणारं नाटक ते सादर करणार होते, ज्याचा मॉनिटरी गेन फार कमी होता, जेव्हा की 3 शिफ्ट मध्ये नसीरजी काम करत होते इकडे भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये. आणि त्यांनी ते सगळं सोडलं आणि वर्षभरासाठी ते पॅरिसला गेले, कारण ते म्हणले की बेटर ऍक्टर होण्यासाठी मला असं वाटतं की हे 1 वर्ष घालवलं पाहिजे. म्हणजे ती जी त्यांची साधना आहे ती जी आहे ती आपल्याला कुठलीही इन्स्टिट्यूट तुम्हाला त्याचा मार्ग दाखवेल, पण ते करावं तुमचं तुम्हालाच लागणार आहे. सो असं कुठल्या इन्स्टिट्यूटच्या ह्याच्यामध्ये त्या बॅनरनी काही फरक पडतो असं मला वाटत नाही. तुम्ही आता जे केलेलं आहे यू कंटिन्यू, कारण ते कोणी चुकीचं शिकवणार नाही, वेगळं शिकवत. मी कायम म्हणतो हे चुकीचं शिकवतात आणि हे चुकीचं शिकवतात असं मी कधीच म्हणणार नाही, ते वेगळं शिकवतात आणि तुम्हाला याची दृष्टी देतात असं मला वाटतं की बरं हे जरा वेगळं आहे का, मग मी तेही प्राप्त केलं पाहिजे. ते प्राप्त करण्यासाठी जी आपली शारीरिक आणि मानसिक तयारी पाहिजे ती कुठल्याही इन्स्टिट्यूट मध्ये आणि कुठल्याही वर्कशॉप मधनं होते. काळाचा फरक असतो. कधी कधी 24 तास 3 वर्ष केल्यामुळे जे रट्टा मारला जातो तो कदाचित दर रविवारी 6 महिने 9 महिने केल्यामुळे तेवढा कमी मारला जाईल. पण मला असं वाटतं की तुम्ही तुमची ज्ञानाची कवाडं जेवढी ओपन ठेवा तेवढं तुम्ही ज्ञानार्जन फास्ट करू शकता असं मला वाटतं. खूप मोहत आहेत, पण मी तुम्हाला एक सर हा माझा जो प्रश्न आहे तो तुमच्यातल्या लेखकासाठी आहे. तुम्ही आता म्हणालात की मला ती 2 सर्टिफिकेट मिळाले आणि हे आता ऍक्च्युली हा स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रश्न आहे, कारण की आता इथे अशी लोक आहेत ज्यांचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे. तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तुमचा ग्रुप आहे तर तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्या आणि हे तुम्ही एवढ्या एकांकिका लिहिलेल्या आहे. तर बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येतो की ओके आता म्हणजे ठीक आहे आमच्या 4-5 जणांचा ग्रुप आहे, पण आमच्याकडे स्क्रिप्ट नाहीये किंवा लिहायचं कसं किंवा हे सगळं. तर तुमची लिखाणाची सुरुवात नक्की कुठून झाली आणि ती कशी झाली? आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात की मला तो प्रवास बघताना एक आठवत होतं माझं फ्रस्ट्रेशन असेल किंवा हे, तर तुम्ही ज्या काही स्क्रिप्ट लिहिलेल्या आहेत तर त्यात कुठे असं होतं का किंवा ते आठवतं का की मी खरं त्या फेज मध्ये होतो आणि मग ही एकांकिका लिहिली किंवा असं काही? ते आम्हाला ऐकायला आवडेल. माझ्या लिखाण हे गरजेतनं तयार झालं. म्हणजे मला माहित नव्हतं, आपण जेव्हा पहिल्यांदा लिहितो त्यावेळेला आपल्याला कळत नाही किंवा माहित नसतं की आपण लेखक होणार आहोत ना, कारण जन्मतः शिक्का घेऊन येत नाही लेखक, असं होत नाही. त्या अचानक आपण आरशात पाहिलं ना आपल्याला कळतं. अभिनेत्यांना असं कळतं बरं का ऍक्टर असं ते आपल्या थाटात असतं, पण तसं लेखकाचं किंवा दिग्दर्शकाचं होत नाही, त्याला सिद्ध व्हावं लागतं. तर मला स्वतःला आम्ही गरजेपोटी मी लेखक झालो. म्हणजे 17 मे ह्या जी मी तारीख सांगतोय 17 मे 1987 साली स्नेह नावाच्या संस्थेची, नाट्य संस्थेची आम्ही स्थापना केली. 1 मे 1987 ला प्रकाश पारखींचं जसं आता तुमचं वर्कशॉप आहे तशा पद्धतीचं एक 15 दिवसाचं नाट्य प्रशिक्षण वर्ग न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड मध्ये होत होता आणि त्याच्यामध्ये मी सहभागी झालेलो होतो. तोपर्यंत माझा नाटकाशी काहीही संबंध नव्हता. मी बॅडमिंटन खूप चांगलं खेळायचो आणि मी नॅशनल प्लेअर होतो सब ज्युनियर्सचा. इतपत माझी झालेली होती तयारी आणि अचानक हे नाटक आयुष्यात आलं आणि मग ते सगळं कमी झालं. मग आता फिजिकल फिटनेससाठी फक्त चांगलं बॅडमिंटन खेळतो अजूनही. सिनियर सिटीजन आता होईल मी पुढच्या वर्षीपासून. ते मला सांगायचं झालं ते करणारच असा तर पुढच्या वर्षी करा, कारण काय आपण 60-61 सादर करतो तर पुढच्या वर्षी 60वं वर्ष सुरू होणार आहे माझं. सो तुम्ही हे करू शकता की सोमण यांच्या 60च्या निमित्ताने आम्ही 6 एकांकिकांचा महोत्सव ते दिवस. तर त्या ह्याच्यामध्ये मला असं स्वतःला आम्ही ज्यावेळेला ती वर्कशॉप केलं पूर्ण तर आम्ही त्यानंतर जसं आता तू म्हणलीस तसं की ग्रुप्स असतात तसं आमचा जवळ 15-20 जणांचा ग्रुप होता आणि नाटक करायचं, एकांकिका करायचं आणि एकांकिका स्पर्धा हाच त्याच्या मागचा पहिला हे होता की काय करू शकतो. तर आपण या मांडवाखालनं तर जाऊ आधी. एकांकिका स्पर्धा नावाच्या मांडवाखालनं जाणं गरजेचं असतं, कारण
मिनिमम रिसोर्सेस मध्ये मॅक्झिमम क्रिएशन तुम्हाला करायचं असतं की हा एक मोडा दिलेला आहे आणि तिकडून एक स्पॉट मिळणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तो बाकी तुम्ही कसं करता आणि त्या मोड्याचा यूज कसा करता, 2 लेवल्सचा यूज कसा करता. कारण जसं मी म्हणतो की NSD आणि एखादी हौशी संस्था किंवा अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही शिकून येता की त्यांना तुम्ही प्रपोजल द्यायचं असतं, आम्हाला 70 स्पॉट पाहिजे, नंतर आवाज होऊ नये म्हणून मखमल टाका त्याच्यावरती स्टेजवरती, ते टाकलं जातं. तिथून जेव्हा तुम्ही शिवाजी मंदिरला येता की इथनं जोरात एक्झिट घेतल्या घेतल्या भिंतीवर तोंड आपटणार आहे, त्यामुळे विंगेतनं गेल्यानंतर ब्रेक मारावाच लागणार आहे तुम्हाला, किंवा मागून येताना सावकाशच अंधारातनं चालत यावं लागणार आहे डोळसपणे, नाहीतर 10 ठिकाणी धडपडणार ते बॅकग्राऊंड म्युझिक ऑडियन्सला ऐकू येणार आहे. तिथे तसं नसतं. सो मिनिमम किंवा काहीच नसलेल्या रिसोर्सेस मध्ये तुम्हाला अख्खा बंगला उभा करायचा असतो. सो त्यामुळे एकांकिका स्पर्धा हे एक खूप मोठी प्रशिक्षण संस्था आहे असं मला वाटतं, आणि ती फक्त महाराष्ट्रामध्ये आहे की जी सातत्याने गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रभर चालू आहे. तर त्या स्पर्धांमधून भाग घ्यायचा असं डोक्यात होतं. आणि आम्ही एक प्रतिथयश त्यावेळेचे एकांकिकाकार होते रत्नाकर मतकरी, त्यांची 8 खुर्च्या आणि काळोख नावाची एकांकिका होती. आणि त्या 8 खुर्च्या आणि काळोख, आणि ते प्रसिद्धच होते, म्हणजे नाटककार म्हणूनही ते नो डाऊट ग्रेटच आहेत आणि होते म्हणजे. आणि मी एक तर परवानगी घेण्यासाठी जवळजवळ 5-6 आठवडे आम्ही फोन करत होतो. शेवटी एकदाचा तेव्हा लँडलाईन होता, 87 सालचं, म्हणजे आजच्या याच्याप्रमाणे जाऊ नका तुम्ही कॉन्टॅक्ट काय, तेव्हा लँडलाईन होता. खाली जाऊन मला, मी कमलादेवपाच्या इथे राहायचो, माझ्याकडे फोन नव्हता, आम्ही खाली जाऊन STD बूथवरनं फोन करायचो. आणि फोन तो एकदा शेवटचा एकदाचा लागला, तोपर्यंत आम्ही फक्त रिडिंगच करत होतो, कारण डेअरिंग नव्हतं आमचं की आपलं आपण मुगेल घेतलं ऑब्जेक्शन तर काय घ्या. आणि असं आमचे संस्था आहे वगैरे सगळं प्रास्ताविक केलं. आणि मला प्रतिभाताईंनी फोन घेतला होता त्यांच्या मिसेसने, आणि असं 8 खुर्च्या आणि काळोखसाठी आम्हाला संमती हवी आहे. तर त्या म्हटल्या बर कुठला तुमचा ग्रुप, म्हणजे मग ते पुन्हा सगळं ऐकवलं, असं जे आधी ऐकवलं होतं ते पुन्हा ऐकवलं. आणि मग त्यांनी 3000 रुपये मानधन सांगितलं. ऐका, 1987 3000 रुपये मानधन सांगितलं. आणि सांगितलं की डेक्कन क्वीनचं फर्स्ट क्लास, म्हणजे तालीम सुरू करायच्या दिवशी, म्हणजे तुमचं वाचन ऐकायला सरांना डेक्कन क्वीनचं फर्स्ट क्लासचं हे पाहिजे, तिकीट पाहिजे, ते येतील श्रेयसमध्ये, श्रेयस नावाचं हॉटेल आहे पुण्यामध्ये, श्रेयसमध्ये. हे सगळं मागणं बरं का, म्हणजे त्याच्यात माझी अख्खी संस्था आजपर्यंत चालली असती, तो जो खर्च आम्ही कॅल्क्युलेट केला होता. श्रेयसमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करायची, ते तुमचं वाचन ऐकतील, मग त्यांना परत हे करायचं, आणि मग ते करणार का नाही हे सांगतील. तर आम्ही सगळं कॅल्क्युलेट केलं, म्हणजे असेल गो असं लेखकांचं वगैरे. तर मग काय म्हटलं, परवडणार नाही आपल्याला ना. 3000 रुपयाचं जर एका एकांकिकेच्या एका प्रयोगाला जर मी मानधन दिलं, तर ज्या स्पर्धेत करणार होतो त्याचं पहिलं बक्षीस 1500 रुपये होतं. तर ते मला वसूल करायला किती, म्हणजे जो आता प्रमोदजी किंवा याच्याचे अनेक जण निर्माते सुद्धा असतात ना, आम्ही करत असलेल्या प्रत्येक रुपयाचा शेवटी काय गेन होणार आहे हे कॅल्क्युलेट करायचंच असतं. अमॅटर लेवलला आपण इथेच चुकतो की अरे आता तुम्ही वेळ देताय तो किती बहुमूल्य आहे, त्याचं मूल्य करणार का नाही कधी. तर ते केलं गेलं पाहिजे. तसं तेव्हा मी हे सगळे पैशाचे हिशोब लावले, मग म्हणलं मग आपणच लिहू. मग एक काहीतरी डोक्यात विषय होता, त्याच्यावर सौदा नावाची माझी पहिली पूर्ण लिहिलेली एकांकिका होती, 2 पानांची. तर ती सौदा नावाची एकांकिका लिहिली आणि चाकणला त्याचा प्रयोग झाला. त्याचं तेव्हाही पहिलं बक्षीस 750 रुपये, दुसरं बक्षीस 500 रुपये आणि तिसरं बक्षीस 250 रुपये अशी त्याची बक्षीस होती. आणि एंट्री फी 51 रुपये होती. त्या एंट्री फी भरून आम्ही 2च पात्र होती त्याच्यामध्ये, चोर आणि एक पेशंट, म्युझिक वाजवणारा एक जण आणि त्याच्याबरोबर मदतीला, असे 4 जण. M80 नावाची मोपेड तेव्हा होती, त्या M80 वरनं 2 M80 वरनं आम्ही गेलेलो होतो. आणि बोचक्यामध्ये सगळा सेट बसेल आणि त्यांच्या इथं जे काय साधनं उपलब्ध होतील ती घेऊन तो सेट लावलेला होता. आणि पहिल्या, म्हणजे ती परमेश्वराचीच बहुधा हे असावी की योगेश सोमण नावाचा एक माणूस पुढे 35 वर्ष नाटकामध्ये राहावा आणि त्यांनी 75 एकांकिका आणि 18 नाटकं लिहावी, म्हणूनच त्यांनी त्या दिवशी सौदाला द्वितीय पारितोषिक, नेपथ्य प्रथम, अभिनय प्रथम, दिग्दर्शन द्वितीय अशी अगणित, म्हणजे खर्च आमचा झालेला होता 51 रुपये एंट्री फी. आणि त्यावेळेला तुम्हाला मी सांगतो 11 रुपये लिटर पेट्रोल होतं. तर ते काहीतरी 3 लिटर पेट्रोल जाऊन येऊन चाकणला. आणि तेवढं सगळं मिळून खर्च आमचा काहीतरी 125 वगैरे रुपये झालेला होता. जेवण बिवण धरलं होतं, कारण त्यावेळेला या सगळ्या आयोजक संस्था रात्रीच्या
याला आमटी भात द्यायचे सगळ्यांना. वाईच्या स्पर्धेपासून ते ठिकठिकाणच्या या स्पर्धांमध्ये आमटी भात असायचा, त्यामुळे तो खर्चही वाचलेला होता. आणि बक्षिसं मिळून सगळी बक्षिसं मिळून आम्हाला काहीतरी 800-850 रुपये त्यावेळेला मिळालेले होते. हे खूप प्रॉफिटेबल होतं. त्यानंतर एकही स्पर्धेमधला एकही माझा प्रयोग लॉस मध्ये गेला नाही. किंवा वर्षभरात केलेलं कमर्शियल नाटक, अमॅटर नाटक किंवा सेमी प्रोफेशनल, हे माझं लॉस मध्ये गेलं नाही. त्या दिवसापासून जर संस्थेमध्ये आम्ही हे केलं की अर्धा भाग संस्थेला घेऊन टाकायचा. कारण मग ना तुम्हाला ना मिळालेल्या पैशाची पण किंमत राहते जर ते मिळत गेले तर अर्धा भाग संस्थेला घेऊन टाकायचा. त्याच्यामध्ये एंट्री फी जी दिलेली असेल ती आणि प्लस जो झालेला असेल तो खर्च इंडिव्हिज्युअली केला असेल त्याचा आणि अर्धा बक्षिसाचा जो मिळालेल्या रकमेचा भाग आहे तो पार्टिसिपंट्स मध्ये समान वाटून टाकायचा. म्हणजे असं नाही करायचं की अभिनय द्वितीय मला 101 रुपयाचे ते माझ्याकडेच ठेवणार नाही, ते सगळे एकत्र करायचे. 800 रुपये एकत्र झाल्यानंतर 400 रुपये संस्थेचे, उरलेले 400 रुपये 4 जणांमध्ये 100 वाटून टाकायचे. ही प्रथा आज तागायत आमच्या संस्थेमध्ये किंवा याच्यामध्ये चालू ठेवल्यामुळे असं झालेलं नाहीये की प्रोफेशनल, मी नेहमी म्हणतो ना की अमॅटर ऍक्टिव्हिटी ऑल्सो अत्यंत सिरियसली केलेली प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी आहे. कारण ती तेवढ्याच कष्टाने आणि मेहनतीने गंभीरपणे केली जाते. सो ती तेवढ्याच किमतीने केली पाहिजे. तर त्यातनं माझं लिखाण सुरू झालं. मग त्यानंतर पुरुषोत्तमचा टप्पा आला. पुण्यामध्ये महाविद्यालयीन याच्यामध्ये किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये पुरुषोत्तम करंडक याचं एक वेगळं स्थान आहे. का तर ती ज्या शिस्तबद्ध रीतीने आणि काही एका विशिष्ट विचार आणि हेतूने ती स्पर्धा चालवली जाते आणि त्यामुळे ती तेवढी आजही त्याची पत राखून आहे. त्याची पत ती तितकीच राहिलेली आहे. त्या पुरुषोत्तम करंडक मध्ये सहभागी झालो आणि तिथे असं म्हटलं जातं की हे मी कुठेही काही शायनिंग करायचं किंवा आणि जे आहे ते आहे. 90चं अख्खं दशक म्हणजे 1990 ते 1999 हे दशक योगेश सोमणचं होतं. म्हणजे लेखन, अभिनय, दिग्दर्शन, त्या 10 वर्षात लिहिल्या गेलेल्या एकांकिका, त्या 10 वर्षात सादर केलेल्या एकांकिका, अभिनय केलेल्या एकांकिका, त्यावेळेला केलेली रेकॉर्ड्स, या आज तागायत कोणीही मोडू शकलेलं नाहीये. 91 आणि 92 ही 2 वर्ष, सलग 2 वर्ष सर्वोत्कृष्ट लेखक, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय, ही तिन्ही पारितोषिकं रिपीट लागोपाठ 2दा आतापर्यंत कोणालाही मिळालेली नाही. सो त्या अशा पद्धतीने काम करत गेलो. मग त्या लेखनामधनं तो उत्साह आणि हे वाढत गेलं. आता माझी लेखनाची प्रोसेस अशी आहे की माझ्या आतापर्यंतच याचं असं की मी 2-3 प्रकार असतात. काही जण आपले विचार व्यक्त करण्यासाठी एकांकिका किंवा नाटक किंवा चित्रपट हे माध्यम लेखक म्हणून निवडतात. मग ते बऱ्याचदा चर्चा नाट्य असू शकतं, ते हे असू शकतं. मी कायम एंटरटेनमेंट हा भाग डोक्यात ठेवून सुचलेल्या कथानकावरती लिहितो. मला पहिल्यांदा 1 लाईन सुचते, मग त्याचं कथानक माझ्या प्रोसेस लिखाणाची प्रोसेस अशी असते की 1 लाईन मला सुचल्यानंतर त्याचं पूर्ण कथानक डोक्यात येतं. त्या कथानकामधली पात्र कशी वावरणार आहेत हे पूर्ण डोक्यात येतं. त्यामुळे पात्रांची संख्या माझ्या डोक्यात येते. त्याच्यातच मी कित्येकदा एडिटिंग करतो. संस्थेला गरज ज्या वेळेला असेल त्यावेळेला 2 पात्रच किंवा जास्त गरज असतील आता भरपूर पात्र वर्कशॉपच घेतलेले 20 पात्र आहेत, मग कॅन्टीन, मग काही टेन्शन नसेल आपल्याला. आम्ही कास्टिंग करताना पण जास्त लोक आले तर त्यामुळे तशा पद्धतीने ते कथानक बेतायचं हे सगळं डोक्यात प्रोसेस चालू असतं. मुलं त्याच्यात एकच मुलगी कॅन्टीन कॅन्टीन मध्ये घेतल्या तर 2-3 असतात पण लीड एकीच आहे. आणि मग त्याचा शेवट मला सुचावा लागतो, क्लायमॅक्स. जोपर्यंत शेवट सुचत नाही तोपर्यंत मी एकांकिका लिहायला घेत नाही. आणि मग एकदा हे सगळं क्राफ्टिंग परफेक्ट झालं डोक्यात की मग मी लिहायला घेतो. ही आजपर्यंतची माझी प्रोसेस आहे. अपवाद, आनंद, लोह, बस. आता पण आज जे आम्ही केलं ते सगळ्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस पास आउट आहेत. त्याला सांगितलं तुम्ही कुठल्याही बॅचपर्यंत मुलं एकत्र राहणार आणि तुम्ही तुमचा आज शिवाजी मंदिर मध्ये तुम्हीच लिहा आणि तुम्हीच डिरेक्ट करून सादर करा. त्याच्यामध्ये आम्हाला अत्यंत काही एखादी गावाकडची मुलगी कोण होतं मला ती आठवत नाव तिचं, शिंदे का कोण, अनेक जण असे गवसले. आणि पण मला अजूनही तुमच्या याच्यावर म्हणायचं आहे, बांधेसूद कशा काय असतात म्हणजे पसरत नसतात. आम्ही सगळ्या एकांकिका मला वाटतं ऍब्सोल्युटली सगळ्या बऱ्यापैकी मॅक्झिमम आमच्या संस्थेने केल्या असतील तुमच्या व्यतिरिक्त. मला हो
म्हणजे त्याच्यात मला मला असं वाटतं एकटकवेळी पहिला प्रवास वगैरे असं माझं काही कठीण असतं. ते मला ते होतं की आम्ही कधीही म्हणजे असेल की ओके योगेश सरांची मिळणारच आहे परमिशन, किंवा तुम्ही मुंबईत असलात तरी तुम्ही म्हणायचे हा घरी जा, आई असेल, आईकडून परमिशन घे, इतकं ते सोपं होतं. पण कधी असं लेखक म्हणून हे नाही झालं की आपण जरा बघावं ही लोक काय करतायत किंवा असं काही? याला कारण असं आहे की ते खूप व्यक्ती सापेक्ष असतं. प्रत्येक प्रेक्षक सुद्धा वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून कलाकृती बघत असतो. म्हणजे इथे जर आता हाऊसफुल गर्दी असती तर योगेश सोमणचं हे उत्तर सगळ्याच्या सगळ्यांना पटलेलं असेल असं असू शकत नाही. तेच नाटकाच्या बाबतीत सुद्धा आहे. आणि लेखक म्हणून मी लिहून माझी क्रिएटिव्हिटी पूर्ण केलेली आहे ना. तुम्ही कशी करता हे बघण्याचा अधिकार मला कोणी दिला? किंवा तुम्ही चांगलं करता किंवा वाईट करता हे पुन्हा व्यक्ती सापेक्षच असतं ना. जसं 3 परीक्षक हे त्यांना काय आवडलं ते तिघांवरतीच स्पर्धा असते. बाकीच्या 400 जणांना आवडले किंवा नाही आवडले याचा हेच येत नाही. तर त्यामुळे मी कधीही तुम्ही कसं करताय हे मी बघायला येईन, ते आधी मला दाखवा किंवा हे करा. मी कधी बघायलाही जात नाही. बोलवलं तरीही मी अगदीच क्रिटिसाइज करायचं झालं किंवा हे झालं तर फक्त मला काय वाटलं त्याच्याबद्दल सांगतो. पण तेही मी खूप अभिनयाच्या बेसिक्स मध्ये बोलतो. प्रोजेक्शन चांगलं पाहिजे किंवा तुमच्या मुवमेंट्स चांगल्या पाहिजेत वगैरे वगैरे. या पलीकडे मी माझ्या लेखनाबद्दल आणि ते कसं व्यक्त झाला याबद्दल कधीही बोलत नाही. आणि ते सहज सगळ्यांना सहज उपलब्ध, माझ्या संमतीपासून सगळं अतिशय सहज उपलब्ध मी करतो. याला कारण ज्यातनं मी गेलेलो आहे त्याच्यातनं पुढे हजारो जणांनी जाऊ नये. आणि जर मला हे मिळालेलं आहे, कारण मी आजही या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे की सुचणं ही दैवी देणगी आहे. लेखनामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट सुचते आणि ती मांडता येते. या माता पित्यांनी तुम्हाला जन्माला घातलं म्हणून त्यांचं क्रेडिट, आणि बाकी लेखक म्हणून सगळं क्रेडिट वरच्या त्या शक्तीचं आहे की जी तुमच्या मेंदूमध्ये अशा काही तारा घालते की ज्या छेडल्यानंतर तुम्हाला 40 पानं लिहिता येतात. त्याशिवाय नाही. आणि जर ते माझं नाहीच ही माझी भावना असेल तर मी अत्यंत म्हणजे माझ्या कित्येक एकांकिका किंवा मी जे छोटी स्किट्स वगैरे लिहिलेली आहेत त्याच्या परवानगीनं मी फक्त सांगतो प्राईम मिनिस्टर्स ऑफिसला तुम्ही एक 100 रुपयाची देणगी त्या अकाउंटला हे करा, त्याची फक्त मला पावती पाठवा. ते मला नको किंवा ते माझं नाही. किंवा कोरोनाच्या काळामधल्या माझ्या सगळ्या एकांकिकांना जी मानधनं किंवा काही जणांनी ऑनलाईन काही केलं असेल आणि केलं असेल ते सगळे माझे मुख्यमंत्री फंडामध्ये किंवा अर्थात तो माझ्या आवडता मुख्यमंत्री असेल तर मुख्यमंत्री फंडामध्ये किंवा प्राईम मिनिस्टर फंडामध्ये मी दिलेलं असायचं. अन्यथा मी म्हणजे त्याच्यावरती आणि परमेश्वर कृपेने त्याच्यावरती मी अवलंबूनही नाहीये की ते अगदी हे असावं म्हणून. पण एक मानधन असं आपण त्याला म्हणतो म्हटल्यानंतर ते काहीतरी त्याचं असावं, मान असावा अशा याने. आणि परवानगी खूप सहज देतो. मी नाही तर मग आता आई कधी अवेलेबल नसेल तर माधवी म्हणजे माझी पत्नी या सुद्धा परवानगी देतात. नाही तसं काही हेच नाही. पण जसं प्रमोद सर म्हणाले की एकदम साचेबद्ध आणि एकदम व्यवस्थित असतात. मला असं वाटतं की त्या अशाच सबकॉन्शियस मधनं येत असतील की जेणेकरून आपल्यालाच करायचे, कमी साधनांमध्ये करायचे आणि ह्याच त्या उद्देशाने ते तशा येत असाव्यात की मांडणं सुद्धा ते तशाच मांडल्या गेल्या असतील. कमी पात्र असतील किंवा 4 पात्र असतील असे. गप्पा नावाची माझी एकांकिका आहे. नवरा बायको गप्पा मारतात आणि बघणाऱ्याला ती असं वाटायचं की अरे हे आपल्यालाही सुचलं असतं. आपण नाही ना सुचलं, शहाण्णव साली ते मला सुचलं ना. पण त्यातले जे संवाद आहेत ते अक्षरशः असेल की जे पती पत्नी म्हणजे इथं ज्यांची लग्न होऊन साधारण 10 वर्ष ज्यांना झालेली आहेत ना त्या सगळ्यांच्या घरात हे संवाद असे नाही तसे वेगळ्या वेगळ्या रूपाने घडतच असतात. कारण आपण टिपिकल मिडल क्लास किंवा हायर मिडल क्लास मराठी माणसं आहोत. आणि आपल्यामध्ये लग्न जसं परिपक्व होत जातं त्यावेळेला विसंवाद हा संवाद असतो. मग केलेल्या भाजीपासून ते धुतलेल्या शर्टापर्यंत तो विसंवाद चालू असतो आणि तो विसंवाद त्या गप्पामध्ये मांडलेला आहे. आणि तो इतका मिनिमम याच्यामध्ये म्हणजे 96 साली माझं लग्न झालं. 96 ते 99 हे माझा संसार हा विविध एकांकिका स्पर्धांमधनं गप्पा सादर केलेली चाललेला होता हे लक्षात ठेवा. नवरा बायको आम्ही आपले दोघं जायचो एसटी बिस्टीनी, कुठे सांगली असो कुठेही असो एसटीनी जायचो. तिथं आयोजक आमच्याकडे असे साधारण हाडतूड केल्यासारखे बघायचे. कारण काय नाही एक अशी पिशवी असायची, काही नसायचंच. आपले कपडे म्हणजे त्याच्यामध्ये अर्धी चड्डी असते एक वेशामध्ये, ती या जीन्सच्या आतमध्ये घातलेली असायची त्यामुळे त्याच्या पण वेगळी बॅग असायची. असली तर फक्त माधवी साडी घालायची त्यामुळे तेच हे असेल.
आणि येता येता म्हणजे आता सांगलीला विष्णुदास भावेमध्ये जायचं असेल तर जाताना आपण मार्केटमधनं जातो, त्यामुळे तिथंच एक मेथीची जुडी विकत घ्यायचो. त्यावेळेला ती साधारण 96 साली वगैरे 2 ते 5 रुपयाच्या रेंजमध्ये मिळायची. तर ती मेथीची जुडी तीही नाही मिळाली एकाच दिवशी, तर बाहेर असलेल्या कुठल्या तरी झाडाची पानं ओरबाडायचो, ती दोरीमध्ये बांधायचो आणि ती मेथीची जुडी म्हणून आम्ही तिथं प्रेझेंट करायचो. एक बाकडं असायचं, बाकडं नाही मिळालं असे 2-3 मोडे हे करायचो. आणि मग तो आम्हाला विचारायचा की बरं तुम्हाला लाईट्स काय काय ग्रुपिंग आता सांगा वगैरे, भयंकर शायनिंग करतो बघा लाईटवाले वगैरे, भयंकर आले प्रेशर देतात. बरं ग्रुपिंग आधी ते आम्हाला कागदावर लिहून द्या वगैरे असं सांगतात. त्यांना म्हणतो तुम्ही फुकट काय काय देणार आमच्या मला सांगायचे 3 स्पॉट मिळतील. बरं मग मी 3 स्पॉट वापरणार आणि ते 3 स्पॉट आम्ही काय करायचो आधीच मी ऍडजस्ट करून ठेवायचो आणि ते जनरल लाईट बरोबर, कारण संपूर्ण एकांकिका बागेमध्ये एकाच लाईट मध्ये घडते. म्हणजे असं काही त्याच्यात नसेल, फक्त शेवटासाठी एक आपला इफेक्ट द्यायचा म्हणून तो आम्ही द्यायचो. तो सुद्धा माधवीच जाऊन बाहेर ऑपरेट करायची, कारण तिची एक्झिट पहिल्यांदा असायची आणि तिची एंट्री पहिल्यांदा असायची, त्यामुळे अनाउन्समेंट मी करायचो. इतकं आमच्यामध्ये दोघांमध्ये हे असायचं. आणि ते आमच्याकडे असे साधारण भिकारी असल्यासारखं बघायचे, काय आले पुण्यावरनं काय करताय. आणि मला मी तुम्हाला हे सांगतो की विंगेमध्ये वगैरे उभे असायचे, काय मेथी काय काय. आणि एंट्री झाली आणि मी माझी पॅन्ट काढून आसनं करायला सुरुवात केली, जे काही जॉगिंग बिगिंग करायला सुरुवात, तिथनं तो आयोजक करून जे म्हणजे मी त्या कित्येक आयोजक असे खाली पडताना लोळताना, परीक्षक खुर्चीवरनं खाली पडताना, असे इतकी हिलेरियस बंपर राफ्टर मध्ये ती एकांकिका व्हायची. आणि शेवट त्याचा आणि अक्षरशः मित्रांनो धून म्हणजे कुठली बक्षिस त्या इकडं साफसफाई केल्यासारखे झाडू मारून त्या स्पर्धेमधलं बक्षिस घेऊन आम्ही डबा सुद्धा आम्ही घरनं घेऊन जायचो, कारण तिथलं हॉटेल बिटेल परवडायचंच नाही. त्यामुळे मुगाच्या डाळीची खिचडी चांगला असा एक अर्ध्या पुढाचा डबा असायचा. तो डबा दोघांना घेऊन 2 चमचे त्याच्यात ठेवलेले असायचे आणि त्या पेढे गाठी डब्यामधून हे करायचो. एसटी स्टँडवर उतरल्या दोघं जण खायचो, स्पर्धेच्या इथं जायचो, रात्रीच्या गाडीने पुण्याला परत यायचो. अशा पद्धतीने केलेले. म्हणजे माझ्या मुलाच्या जन्माची कथा सांगतो कसे त्याच्यावर तो या क्षेत्रामध्ये काम करतो. त्यांनी एंटरटेनमेंट आणि मीडियामध्येच MBA केलं. आता सावरकरांची जी वेबसिरीज करतोय त्याला तुम्हाला असिस्टंट केलं. 1999चा त्याचा जन्म, 19 मे 1999. आता कसा सिग्निफिकन्स आहे की 17 मे ला माझ्या संस्थेचा वाढदिवस असतो आणि 17 मेला काहीही झालं तरी आम्ही काही ना काहीतरी प्रयोग करतो. सो 17 मे 1999ला त्या दिवशी जमलं नाही म्हणून 18 मे 1999ला आम्ही दोघांनी गप्पाचा प्रयोग केला. त्यावेळेला माधवीचे दिवस भरत आलेले होते. त्याच्या आधीचे 4 महिने आम्ही रट्टावून जवळजवळ 20-25 प्रयोग हे गप्पाचे केलेले असल्यामुळं त्याच्यावरती जे गर्भसंस्कार झालेले होते. जर गर्भसंस्कार नावाचे प्रकार खरं असतील तर प्रत्यक्ष प्रयोगाचे आणि प्रत्यक्ष नाट्य प्रयोगांचे संस्कार आई बापांनी त्याच्यावर केलेले होते. म्हणजे 18 मेच्या प्रयोगात मी त्याच्यातली एक पोझिशन अशी की शीर्षासन करतो आणि ती माझे पाय पकडते, माझी बायको म्हणजे माधवी पाय पकडते आणि ते असं एक उलटा आणि एक सुलटा अशा पद्धतीने ते पोस्टर दिसतं. आणि त्यावेळेला तिला जाणवलं की गडबड आहे आणि प्रयोग केला आणि याच्यात बसलो आम्ही गाडीमध्ये आणि घरी गेल्या ती ऍडमिट झाली आणि 19 मेला संध्याकाळी त्याचा जन्म झाला. म्हणजे इथपर्यंत गप्पाचे प्रयोग. सो तो आला तेच गप्पा बदल आलेला होता. मजेशीर गोष्ट आहे. मला एक प्रश्न विचारायचा की जसं त्या काळात तुमच्या उत्पन्नाचं साधन हे मिळवत पुढे जायचं हेच होतं ना? हा नाही याच्यातनं पुढं काय कमर्शियल माझं नाटक काय मला मिळालं होतं म्हणजे नाही आता कसं होतं ह्या आत्ताच्या पिढीचं ह्या मुलांचं पण किंवा पूर्वी पण आपण ट्रॅक रेकॉर्ड जर बघितला इतर जी पैशांनी जे पोट भरलेली मुलं आहेत ज्यांना पगार चांगले आहे कळलं का? मला त्याच्याबद्दल मी बोलत होतो जेव्हा उपासमान ऍक्टिंगनी पोट भरायचं आहे किंवा या क्षेत्रात दिग्दर्शन काय असेल तेच असेल तर मला वाटतं की तेवढ्या तीव्रतेने होत असावं का? हा आता मी त्याच्यातली गंमत सांगतो मी काय आहे. म्हणजे घर पण आहे माझं बँक बॅलन्स पण आहे. नाही सांगतो माझा 2008-9 पर्यंत उपजीविकेचा व्यवसाय हा माझ्या आजोबांपर्यंत एक पिढीजात व्यवसाय होता. माझे आजोबा हे सावकार होते, लायसन्सधारी सावकार होते. ते चुकून बघताय हा कुणाला माहित नाही, हे कुणाला माहित नाही. आणि वडील माझ्या बँकेमध्ये व्यवस्थित नोकरी करणारे आणि असे होते, त्यामुळे ते काही पुढे तो व्यवसाय कंटिन्यू झाला नाही. पण आजोबा खूप व्यवहारी असल्यामुळे त्यांनी लायसन्स दरवर्षी रिन्यू केलेलं होतं. आणि मला एकूण
लक्षात आलं नाही, जसं मी म्हणलं तसं कायम 5 रुपये घातल्यानंतर 50 नको मिळू देत, पण 5.25 मिळाले पाहिजे. घातलेले नाटकामध्ये ह्या आणि तुम्ही कराल ना त्यामुळे तुम्ही नक्की यशस्वी व्हा. की घातले तिथं सतत लक्ष पाहिजे. अरे एवढे खर्च होत आहेत, अरे एवढे खर्च होत आहेत. म्हणजे अक्षरशः 2च्या ऐवजी आज 4 जण आले तर मग वडापाव घ्यायचा का काय करायचा, का वडापाव अर्धा घ्यायचा, याचा विचार केलाच पाहिजे. तो जिथे केला नाही ते मूर्ख आहे, अमेटर्स आहेत असं मला जरी वाटतं. घरामध्ये काही पैसे असतील तरी हो, त्याचा काही संबंध नाही. म्हणजे मी कित्येकदा बिझनेस महोत्सव वगैरे घेताना वडिलांकडनं कर्जाऊ घेतलेले 2,000 रुपये 5,000 रुपये, आणि ते त्या स्पर्धेतली तिकीट विकून काय ह्याच्यातून उत्पन्न व्हायचं ते त्यांचे परत केलेले आहेत आणि मग पुढे संस्थेसाठी ते कंटिन्यू ठेवलेले आहेत. तर तो सावकारीचा जो माझा हे होता, तो मनी लेंडिंगचा व्यवसाय मी जवळजवळ 2008 पर्यंत करत होतो. कारण 1999, 2000, 2001, 2002 सुपर डुपर हिट माझी व्यावसायिक नाटक त्यावेळेला झाली. केस नंबर 99, आता कसं वाटतंय, रंग्या रंगीला रे, दिली सुपारी बायकोची, ही लागोपाठ आली. आणि त्याच्याचा पुन्हा माझा व्यावहारिक हे असा झाला की लेखक दिग्दर्शक म्हणजे मानधनाचं पाकिट मिळतं. त्यांनी माझा ज्या लिव्हिंग स्टाईल सामान्य मध्यमवर्गीयाचीच होती, पण तरी ती करायला सुद्धा पुण्यासारख्या शहरात जे मेंटेन करावं लागतं ते त्यात होणार नाही असं माझ्या लक्षात आलं. आणि मग तोपर्यंत मी माझं हे कंटिन्यू साठी मनी लेंडिंग. मला वाटतं 26 तास चळवळ इकडे दादरला आपण सुरुवात देशपांडे काय सांगतो नाना पाटील वगैरे, बाबाच माझे पण बँकेचं 5-5:30 ला घरी यायचे, जवळच असायची सगळ्या गोष्टी. हे सगळं विचित्र झालंय ह्या मुलांना. आणि आमच्याकडे आम्ही काय बघतो, टॅलेंटेड लोक हळूहळू दिसत नाहीत. मग कळलं का, म्हणजे असं कुठल्या ना कुठल्या गाड्यात कट होतात. ट्रॅव्हलिंग काय मोठा आहे, तर विरारून येणार, ठाण्याला रिहर्सलला येणार, जॉब करून येईपर्यंत गेली कधीच, एनर्जी पण गेली. घरी गेल्यानंतर तिला घरी घेतलं तर पाहिजे ना, किंवा आयती खायला बसली का बसला बाबा तू, हे सगळं. यात मी असं बघतो की आमच्या अनेक मुलं जी टॅलेंटेड आहेत ती मागे पडत आहेत. ह्याच्यामध्ये आमच्यापर्यंत मी सांगत होतो, तुमच्याकडे मला विचार ऐकायचे, आणि याच्यामध्ये मग अभ्यासाला वेळ न मिळणं. आता तुमच्या एकांकिका आम्ही लगेच टाकणार किंवा हे वाचा, ते वाचलंच जात नाही. मग रील करण्यामध्येच फक्त आहे, फक्त मग आलं नाटक कुठलं तरच मी प्रॅक्टिस करीन, नाहीतर मी काही वाचणार नाही, काही बघणार नाही, कारण मला वेळच नाहीये. हा वेळच नसल्यामुळे, आणि मग पूर्ण वेळ नोकरी सोडता पण येत नाही त्यांना. संध्याकाळी रात्री 9ला रिहर्सल तासभर करणार की तिकडून मग सगळी प्रेझेंटी पण त्यांना मिळत नाही. आणि मी सगळं करून एकदिवसीपणे त्यांचा प्रयोग पण होत नाही. असा ही जी आव्हानं आहेत आता. आणि मग मला असं दिसतं की आमची पण जी मुलं टेलिव्हिजन सिरियल मध्ये चमकतात किंवा त्याच्यामध्ये राईट टाइम, त्याची कष्टाळू आहेत किंवा त्याची इच्छा आहे, त्यांना थांबायचं जरा कोर्स केल्यानंतर तर ते दिसत नाही. आणि जे ऑडिशनच्या मागे असतात त्याच्यावर आपण बोललं पाहिजे की मग ती वेगळीच मुलं दिसतात. आणि आपण पण सिरियल मध्ये बघतो की आमचे काही विद्यार्थी पण असतील त्याच्यामध्ये. मी पण प्रश्न बोलणार आहे की अरे बाबा, हे तर ऑडिशन देऊन आलेले ऍक्टर आहे, तो राज्यमार्ग गेलाय आणि कष्ट करून राज्यनाट्य करत बसले, एकांकिका करत बसले, आणि ते लोक करत बसतात, त्याला कोण विचारत नाही. आणि मग त्यांना फ्रस्ट्रेशन यायला लागतं की बाबा मी सोडतो, आणि मग ते काही जण त्यातलं बंद होतात. ह्यावर तुम्ही मला असं वाटतं की एक पहिली गोष्ट आपल्याशी आपण प्रामाणिक राहायला पाहिजे, किंवा जे तुमचे टीचर्स तुम्हाला तुमच्या अभिनयाच्या बद्दल रिॲक्शन्स देतील त्या तुम्ही गंभीरपणे घेतल्या पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की बाजारात मी कुठं आहे, मी काय लायकीचा अभिनय करतो, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे छोट्या शहरांमधनं येणाऱ्यांना आपण तिथे कॉलेजमध्ये मिमिक्री करणं आणि इथं येऊन एखादी भूमिका करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. की तिथं काहीतरी करताय, तिथं 4 लोक टाळ्या वाजवतात, तिथं तुमच्यात हवा भरली आहे, तू जा ना, पुण्या मुंबईत जायला पाहिजे, हे तुझं फक्त पुण्या मुंबईतच आहे. पुण्या मुंबईत गल्ली गल्लीत असे जण असतात. कॉम्पिटिशन एकदम 50 पटच होते इथं आल्यानंतर, आणि तुमचं सगळं अरे बापरे मी तिथं हिरो होतो, इथं कोण विचारायला तयार नाही, पाण्याची बाटली आणून द्यायला सांगतात डायरेक्ट. म्हणजे अशा पद्धतीने इथे हे होतं. सो आपल्याला कळलं पाहिजे, आपल्यावर ठाम विश्वास पाहिजे. त्याला तुम्ही ऍटिट्यूड म्हणा, काही म्हणा, आणि असलाच पाहिजे ऍटिट्यूड की हो मला येतं आहे, फक्त तो ऍटिट्यूड फुकाचा नसला पाहिजे. त्याच्या माग तुमच्या मेहनतीच्या घामाचं हे लागलेलं असलं पाहिजे. ते फ्रस्ट्रेशन सर, म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की मी सुदैवाने सोन्याचा नाही पण चांदीचा चमचा घेऊन लहानाचा मोठा झालो. मला कुठलेच त्याच्या कष्ट नाही, पण
1987 ते 2007 पर्यंतचा माझा काळ हा मला मान्यता मिळण्याचा होता लेखक म्हणून. लेखक ह्याला पहिले 20-25 वर्ष कशी मिळेल मान्यता, कारण ते जे दीर्घकाळ टिकणार आहे त्याला मान्यता मिळायलाही दीर्घ काळच जावं लागतं. अभिनेता तुमच्यातला एखादा आता उद्या कुठेतरी कॅमिओ रोल मिळाला तर साधारण 5 लाख लोक त्याला ओळखायला लागलेले असतात चेहऱ्याने, साधारण 5 लाख लोक. पण तो ती सिरियल संपल्यानंतर पुन्हा स्टेशनवर शेजारी उभा राहिला तरी कोणी बघत नाही त्याच्याकडे. लेखक आज आता कदाचित याच्यातले एकही सिनेमा एकही नाटक तुम्ही बघितलेलं नसेल, पण तुम्हाला योगेश म्हणून माहिती आहे बिकॉज ऑफ त्याच्या लिहिलेल्या एकांकिकांमुळे, त्यांनी लिहिलेल्या नाटकांमुळे. जे जसं म्हणतो आपण लिहिलेला शब्द हा शाश्वत असतो, बोललेला शब्द हा विरून जातो, संपून जातो, पण लिहिलेला शब्द हा हे असतो. तसं आपल्याला हे कळलं पाहिजे की आपल्याला नक्की येतं का नाही, आणि मग येतं का नाही साठी प्रत्येक गोष्टीचं जसं आपण आपल्या आर्थिक याचं नियोजन करतो तसंच आपल्या करिअरचंही नियोजन करायला पाहिजे. माझ्याकडे उपलब्ध वेळ किती आहे. जर एखादी मुलगी आता 18 वर्षाची असेल, जस्ट 12वी झालेली असेल, तिला ग्रॅज्युएशन कंपल्सरी करायचं असेल, मुलालाही ग्रॅज्युएशन कंपल्सरी करायचं असेल, आता मुलाला आणि मुलीनी दोघे जर 18 वर्षाचे असतील तर तोच रोल 18व्या वर्षाचाच रोल करायला मुलाला 24व्या वर्षी संधी मिळणार आहे लक्षात ठेवा, आणि मुलीला 19-20 या 2 वर्षात कधीही मिळू शकते. पण 24व्या वर्षापासून 34व्या वर्षापर्यंत तो मुलगा 25शीचेच रोल करत राहू शकतो, पण मुलगी 25शी नंतर 20शीचे रोल करू शकत नाही. स्पॅन ऑफ ऍक्टिंग, स्पॅन ऑफ करिअर हा खूप कमी असतो. सो तशा यांनी सुद्धा त्यांनी आपलं प्लॅनिंग केलं पाहिजे. मग हे मला करायचं असेल तर मला किती कष्ट करावे लागणार आहे. त्यातही कॅटेगरीज आहेत ज्यांनी VRS केलेली आहे, ज्यांचा बॅलन्स ऑलरेडी. आता मी खूप स्पष्ट आणि व्यावहारिक बोलणार आहे. काही जणांनी आमच्याकडं टेल्को बिल्को सारख्या मोठ्या कंपन्या होत्या, बजाज, टेल्को, बिल्को, त्याच्यामध्ये VRSच्या स्कीम झाल्या आणि लाखो रुपये लोकांना त्या VRSच्या स्कीम्स मधून मिळाले. आणि मग पोटे भरलेले हे खेळाडू बडीशेप सगळं माझ्याकडे यायचे. आता मला जरा अभिनय करायचा आहे, मग त्यात लायकीचं काम मिळणार. आगच नाही ना, पोटाची आग तुम्हाला अभिनेता करते हे लक्षात ठेवा. मी नेहमी अशा लोकांना बडीशेप सगळं येणारे अमॅटर्स म्हणतो. संध्याकाळचे जेवण बेबाय पूर्वीचे क्लबची नाटकं करणारे असेल की नाही, क्लब, हौशी रंगभूमी आणि समांतर रंगभूमी याच्यामधला हा फरक आहे. समांतर रंगभूमी ही अलीकडची स्टेज आहे की ज्यांचं एक पाऊल व्यावसायिक साठी. आता रंगभूमी याचा अर्थ एंटरटेनमेंट फील्ड आपण म्हणूया, सिरियल, वेब सिरीज, चित्रपट आणि नाटक. नाटकामध्ये आता चरितार्थ चालू शकत नाही, घर चालू शकत नाही, पैसे इतके पॉकेट मनी इतके सुद्धा मिळणार नाही, ते लक्षात ठेवा. पण समांतर रंगभूमीवर काम करणारे हे एक पाऊल तिथे असतात. हौशी रंगकर्मी जे असतात ते क्लबची नाटकं. दिनूच्या सासूबाई राधाबाई, झोपी गेलेला जागा झाला, प्रेमा तुझा रंग कसा, प्रेमाच्या गावा जावे, यायचं 9:30 वाजता आपापल्या याच्यातनं जेवून यायचं, करमणूक म्हणून मिसेसला घेऊन यायचं, मिसेस काम करणार असेल तर यायचं, येता घरापासून 2 व्हीलर शिकण्याची प्रॅक्टिस करत यायचं अंधारामध्ये. आल्यानंतर गेल्या वर्षीच्या नाटकात किती मज्जा आली यावर अर्धा तास बोलायचं. मग एक प्रसंग कसा असा उभारून काहीतरी करायचा, चला आता चहा घेऊ, नाही मला कॉफी, मला विदाऊट शुगर, अशा हे करायचा. म्हणजे 1 पाऊण तास त्याच्यावर. उद्या जरा लवकर जायचंय 6 वाजता, आणि मग मॉर्निंग वॉकला उठणं होत नाही, मग मला एक्सरसाइज होत नाही, असं म्हणून आपापल्या गाड्या काढून निघून जायचं. ही हौशी रंगभूमी. बडीशेप सगळं येणार आहे. तुमच्या सांगितलं आता तुमच्याकडे समजा 4 ठिकाणची माणसं आहेत. मी प्लॅनिंग सांगतो, एक बोरिवलीचा, एक अंधेरीचा, एक शिवाजी मंदिर पाशीच राहतो, एक आहे. पण तुमच्याकडं ऍटलिस्ट रीडिंग पर्यंत ऑनलाईन रीडिंग हा ऑप्शन सुरू झाला आहे. त्या डिले सकट ऐकण्याची आणि डायलॉग डिलिव्हरी करण्याची प्रॅक्टिस तर करा. तो वेळ तिथे ज्या घरात आल्या करा. एक शनिवार रविवार काढा, त्या शनिवार रविवार मध्ये 3 आणि 3 6 तास किंवा 4 आणि 4 8 तास तुम्ही त्या शनिवार रविवार मध्ये द्या. म्हणजे तुमचा हॉलचा खर्चही वाचतो, तुमचा फ्युएलचा खर्चही वाचतो, तुमचा वेळ वाचतो. फक्त त्या 8 तासामध्ये कार्ड पंच करून बाहेर यायचो, कशा पद्धतीने कुठेतरी मान खाली घालून नोकरी करता तशी 8 तास नोकरी करायची. तितक्या प्रोफेशनली करायचं. चहा, सिगरेट, तंबाखू, बिंबाखू फालतूपणे नाही. रात्री कुठल्या बारमध्ये बसायचं नाही, काही करायचं नाही. गतकाळच्या आठवणी रंगत आणि चिअर्स म्हणायचं नाही, काय नाही. रात्री झाल्या घरी जायचं, झोपायचं, दुसऱ्या दिवशी कामाला हजर.
प्रयोगाच्या आधी 3 दिवस करायचं का नाही होणार प्रोफेशनली खणखणी. अशा पद्धतीने प्लॅनिंग तुम्ही चेंज करा ना, रिहर्सलची प्रोसेस चेंज करा. पाठांतर तुमचं तुम्हाला करता आलं पाहिजे. ऑनलाईन प्रॅक्टिस, जर आता ऑनलाईन लेक्चर, ऑनलाईन एज्युकेशन सुरू झालंय तर नाटकाच्या तालमी पण करा ना ऑनलाईन. हे एकत्र नाटक ही काय म्हणतो आपण जिवंत कलाकृती, हे मान्य आहे. ती रिडिंग पुरतं तर करा. टोन मध्ये काय फरक पडणार आहे समोरासमोरच्या याच्यामध्ये. बरं तुम्ही ते ऐकल्यानंतर तो टोन ऐकून तुम्हाला तुमच्या रिएक्शन काय होतो, डिले ऑफ काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड असतो. त्याची एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्ही ते करू शकता ना. कोरोनाने बाकी काही नाही केलं, ते तेवढे उपकार केलेत आपल्यावर की आपल्याला ऑनलाईन सगळं बघायचं, अनुभवायचा एक मोठा अनुभव मिळालेला आहे वर्षभरात. सो अशा पद्धतीने तुम्ही रिहर्सल जर प्लॅनिंग केली तर ती अतिशय कमी खर्चामध्ये, पण मी याला म्हणत असं की अतिशय डिसिप्लिन असलं पाहिजे. चैतन्यजींनी मगाशी त्यांचीच आठवण सांगितली. चैतन्य 1 मिनिट उशीर झाला होता त्याला माझ्या वर्कशॉपला यायला. काहीतरी 12-14 जण त्यावेळेला होते. 12 जणांची माफी मागायला लावली होती त्याला, कारण त्यांनी 12 जणांची 12 मिनिटं चोरली होती. 1 मिनिट उशीर म्हणजे 1 मिनिटासाठी. दिग्पाल लांजेकर बाकी माझे कुठलेही अनुभव सांगत नाही, पहिलं सांगतो यांनी मला बाहेर काढलं होतं. दिग्पाल लांजेकर म्हणून आता जे अष्टक शिवाजी महाराजांवरती सिनेमा केल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याच्या कारणामुळे, कारण चांगली खरंच असेल, दिग्पाल कधीच चुकीचं बोलणार नाही, पण उशीर झाला म्हणून बाहेर वर्कशॉपच्या बाहेर बसवलेलं होतं माझं लेक्चरवर. हे व्हायला पाहिजे. आणि हे आपल्याला मी नेहमी म्हणतो ना, अरे तुम्ही पैसे घालत नसाल, हे घालत, तुम्ही वेळ घालताय ना, त्याचं मूल्य कधी करणारच का नाही? तो परत येणार नाही मित्रांनो. 18व्या वर्षापासून मला 21व्या वर्षी काहीतरी अचीव्ह करायचं. 3 वर्ष 365 गुणिले 3 म्हणजे समथिंग 1000 समथिंग दिवस. रोज कॅलेंडरवर टिक मार्क करायला लागा. 8 दिवसानंतर पोटात गोळा यायला लागतो. चहायला काय पटपट संपतात दिवस. आणि मग वाळू सारखे असतात चौपाटीवरती, वाळू घ्या मोठी, सगळ्या भोकातनं वाळू पडत असते, लक्षात ठेवा. मोठीत काही येत नसतं, तसं वेळेचं असतं. महिलांसाठी ती 3 वर्ष, जर पुरुषांसाठी कॅल्क्युलेट करत असेल तर मुलींसाठी 1 वर्ष असतं. मग त्या 1 वर्षात मी किती काम, आता हे नोकरदार सोडा, जे स्ट्रगलच करणार आहे त्यांनी धडकाच मारायच्या. आरामनगर वर्सोवा मधलं प्रत्येक दार ठोठावायचं आणि तिथे तुमचा फोटो किंवा तुमची ऑडिशन केलेली असली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय मार्केट नाही. आणि मी म्हणलं तसं या स्पर्धा फिरता तुमच्यातला ऍक्टिंग पॉलिश करेल, तुमच्यातला ऍक्टर घडवेल. अर्थार्जन शून्य. नाटक धंदा तुम्हाला जगवणार नाहीये. तो काही जणांना आता जगवत असेल, ते प्रतिथ यश आहे. आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यापेक्षा आपण सिरियल माध्यम लगेच पैसे देतो आणि चांगले पैसे देतो आणि व्यवस्थित तुम्हाला नाव मिळतं, जे बेसिक असतं. एका नटाला काय हवं असतं, मला 4 जणांनी ओळखावं, मी बरं करतो का वाईट करतो याच्या इमिजिएट प्रतिक्रिया याव्या, आणि घरच्यांचं समाधान व्हावं म्हणून 4 पैसे मिळाले. घरचे लगेच कुचकुच सुरू करतात, करा काय मिळते नाटक, काय होत आहे, काय केलं तुझ्या नाटकाने, काय केलं. जसं काय आपल्या मिळणारे 4 रुपये नाही, यांचे बंगले बांधायचे राहिलेले असतात, पण बोलतात. सो ज्यांना मुळात घरच्यांना काय करायचं त्यांनी मुळात त्यांचं जे प्रचलित शिक्षण आहे ते पूर्ण करा. आजही मध्यमवर्गीयाला ग्रॅज्युएट झालं की आबाळाला हात टेकल्यासारखं वाटतं आपल्या आई वडिलांना. सो ते पूर्ण करा. आणि उगीच कुठले तरी फसवे उदाहरण घेऊ नका. तो अर्धवट शिकून इथं आला, 10वी नंतर हे गेला, डायरेक्ट सलमानचा अमूक झाला, डायरेक्ट आणि कोणी झाला, डायरेक्ट आमिर खानने त्याची स्क्रिप्ट घेतली. हे एखाद्याचं होतं. आपण तो एखादा बनण्यासाठी त्या रेस मध्ये धावायला तर सुरुवात करा. धावतच नाही, कंपाऊंडच्या बाहेर आहेत. फक्त आपण काय करतोय, ते धावत असतात त्यांच्या मॅरेथॉनला पाण्याच्या बाटल्या देतो त्यांना. आपण तिथं त्या धावण्याच्या ह्याच्यात सुरुवात करायची. आणि नाहीतर एक डेअरिंग करून बघा आयुष्यात. मी तुम्हाला सांगतो, 2 वर्ष अशीच गेल्याने आपल्या संपूर्ण 70-80 वर्षाच्या आयुष्यात काहीही घंटा भरत पडत नाही, लक्षात ठेवा. 12वीत एखादा गचकला तर ते वर्ष त्याला असं वाटतं की गेला, कर्म दरिद्री, कार्टा नापास झाला, कार्टीने दिवे लावले. नंतर ज्यावेळेला 25व्या वर्षी आपण त्या 18व्या वर्षाकडे बघतो ना, तेव्हा आपण आता जसं असे हसते ना, तसंच हसतो. काही बरं माहिती लगेच सगळ्यांनी नापास व्हा असं मला म्हणायचं. पण मला असं म्हणायचं की 2 वर्ष द्या ना तुमच्या आवडीच्या क्षेत्राला, घाबर नका, कचरू नका. ज्यांच्याकडे आता ती वर्ष आहेत ना, जे नोकरीच करतात त्यांना मी सांगितलं काय की अशा कुठल्या तरी वेळेला हे करा, चांगलं काम हातात घेऊ देत, मग सगळं सोडून त्याच्यासाठी काम करा. पण ते येत नाहीये तोपर्यंत जर घर चालवण्याची जबाबदारी आपल्यावर असेल तर ते करत करत काम करता आलं पाहिजे आणि ते डिसिप्लिननी करता आलं पाहिजे. आणि मग त्याला घरच्यांनी पण तशीच साथ दिली पाहिजे की हा नोकरी करतो, बाकी पूर्ण वेळ त्याच्यासाठी देतो बरं का.
तिसरं महत्वाचं की या फ्रस्ट्रेशनच्या काळामध्ये उतार पडून छताकडे बघण्यापेक्षा उत्तम सिनेमे, आता तुमच्या हातात थिएटर आहे, उत्तम सिनेमे बघावे. ती रील्स येण्याचं ऍडिक्शन आहे दारू इतकं कळतच नाही आपले 2 तास कधी गेले. चालू आहे महाकुंभ में ट्रॅफिक जाम, पुढचं महाकुंभ में ट्रॅफिक जाम, तिसरं ती कीर्ती सनोन नाचतीये, चौथं सारा काहीतरी म्हणतीये. हेच आपण बघत बसतो. त्यांचं आयुष्य आपण का बघायचं? त्याचे पैसे त्यांना मिळणार आहे. बघितल्याबद्दल तुमच्या मोबाईलवर येतं टिंग, आपके खाते में 275 रुपये आ गए क्योंकि आपने 500 रील्स देखे. असं होतं का? नाही. पण तुम्ही बघितले त्यांचे सबस्क्रायबर्स वाढतात, त्यांचे व्ह्युअर्स वाढतात आणि त्यांना पैसे मिळतात. आपण त्या व्यवसायातले आहोत. तुम्ही प्रेक्षक आहात का रंगकर्मी आहात? रंगकर्मी आहात म्हणजे आपण त्याच व्यवसायातले आहोत. म्हणजे आपण त्यांचे कॉम्पिटिटर आहोत. काही सांगता येत नाही. तुमच्यातले कदाचित पुढच्या 6 महिन्यामध्ये तिथपर्यंत जाऊ शकाल. एक क्षेत्र भयंकर गमतीशीर आहे, कळणार नाही. कालपर्यंत असं हिला काही येते नाही, ती खाटकन एकदम लीड मध्ये दिसते आपल्याला आणि मग आपल्याला वेळ घ्यावा लागतो. करावं आणि मग जे खरंच कष्ट करून आलेले असतात त्यांना ते माहिती असतं, त्यामुळे ते कुणी हे नाही करत. पण नाहीतर हे अमॅटर यू नो असं लगेच सुरू होतं लोकांचं. आणि तुम्ही तिथनं आलात ना, मग तो चिखल कसा असेल. सो तुम्ही त्यातलेच आहात. सो त्यातल्या कुठल्याही आणि तुम्ही भूलता कामा नये. तुम्हाला त्याचं त्या ग्लॅमरचं कौतुक नाही असतं पाहिजे. उलट तुम्हाला ती जेलसी वाटली पाहिजे. मी तिचं नाही, मला नावाजलं जात नाही, माझं कौतुक होत नाही हे वाटलं पाहिजे. म्हणजे तुम्ही उगीच त्याच्याकडे कोणतं की नाही बघायचं, मला हे सहज जमू शकतं, येईल त्याच्याकडे करू नका. पण तुमच्या मनात ते राहिलं पाहिजे की मला हे जमतंय का. अरे मला हे जमतं. आपल्याला कळलं पाहिजे ना की मला हे येतं. फक्त मी तिथे नाही आहे, त्याचा योग आहे. माझा कधीतरी येईल आणि तो येतोच. तुम्ही पॉझिटिव्ह राहा, 100% यश मिळतं असं मला वाटतं. आणि ते डिसिप्लिन लाईफ पाहिजे आणि दुसरं व्यसनांच्या आधारी नाही जायचं. आपल्याकडं ही लाईफ इतकी घाणेरडी आहे किंवा या क्षेत्राच्या बाबतीत इतकं विचित्र हे केलं जातं. मी बघितलेले 65 ते 70% लोक निर्व्यसनी आहेत बरं का माझ्या क्षेत्रातले. माझ्या सकट हे ठामपणे मी हे ठामपणे मी सांगतोय. पण मग आज पुढे बसला होता. अरे काय कसले बसलो होता, सारखे बसतोच काय सारखं त्याचं तेच विचार आहेत ना, आहेत त्याच्यामध्ये असणार आहे. पण ते कुठं नाही आहेत. बँकेत काम करणारे सुद्धा बसतातच. विद्यापीठात काम करणारे नोकरी करणारे प्रोफेसर काय बसत नाहीत का? बसतातच. मग नड बसते तर का? कारण आपण आपल्या आयुष्याची 4थी भिंत तोडली. त्याच्या डोकावायला कुणालाही परवानगी दिलेली आहे कमर्शियली. म्हणून लोक येता जाता आपल्या अफेअर्स बद्दल, नसलेल्या अफवांबद्दल, याच्याबद्दल बोलत सुटतात आणि आपण त्याला फक्त दर वेळेला पाठिंबा देत राहतो. तुम्हाला 4 माहिती असेल तर पहिलं हे बंद करा. गॉसिप आपल्या करू आपण. बाहेरच्या 3 जणांमध्ये तिसरा बाहेरचा असेल ना तर आपल्या क्षेत्रातलं गॉसिप कधी करायचं नाही. ही शिस्त पाळा. कसले डिसिप्लिन व्हावं. काही जण असं लागले बस काय परवा ऐकलं होतं ते खरं होतं करे की आपण येण्यासारखे 4 उदाहरणं आणखीन देतो. नाही काय माहित नाही बाबा, काय नाही सोडून दे. माझं एक मी उदाहरण सांगतो. मोठा बिल्डर प्रतीचं यश, त्या बिल्डरच्याकडे स्पॉन्सरशिप साठी आम्ही गेलेलो होतो आणि बसल्यानंतर तोपर्यंत योगेश पण माहिती होता हे कळत होत. सो ते गेल्यानंतर हे ऐकलं काय मी असं ऐकलंय बरं का. काय रेखाचा आणि अमित यांचा वाढदिवस काहीतरी 1 दिवसाआड असं काहीतरी येतो. तर मी असं ऐकलंय की बच्चन तिच्या घरीच राहतो. म्हणलं मी पण ऐकलंय. तुमची जी रिसेप्शनिस्ट आहे ना तिथं तुमचं काहीतरी आहे असं. तुम्ही स्पॉन्सरशिप मागायला आला ते लक्षात. मी हे बोललोय आणि हाकललंय त्यांनी मला तिथनं. मला मिळाली नाहीये स्पॉन्सरशिप पण मी त्याला जन्माचा धडा दिला. तू कुठेही कधी कोणी असले ते त्यांचं काम बघ ना काय केलंय. आजही 80व्या वर्षी तो माणूस 2-2 शिफ्ट मध्ये काम करतो. तेवढाच आनंद आपल्याला सर्व माध्यमांना देतो. त्याच्या वाढदिवशी तो कुठं काय जाणार आम्हाला काय केलंय सरळ की नाही गडी. पण लोकांना त्याच्यात आणि ते आपण बंद केलं पाहिजे असं मला आपल्या क्षेत्रातलं हे आपण बंद. ही व्यावसायिक डिसिप्लिन आहे.
जसं मी व्यावसायिक, तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट करा, मी माझं करिअर कसं करणार आहे. करिअरसाठी मी किती वर्ष, जसं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरी मिळेल आपण फिरतच असतो की नाही, तसं आता समजा 9 महिन्यानंतर हा कोर्स झालेला आहे, और आता आणखी बाबा विचार एकांकिका बसला तर आता मला स्ट्रगल करायचा आहे. तो स्ट्रगल ही डिसिप्लिन झाला पाहिजे. आरामनगर गल्ली क्रमांक 1 किती आहे, तिथे 16 ऑफिसेस आहेत. 16 मधले 8 एका दिवशी, 8 एका दिवशी हातरून देतील. गल्ली क्रमांक 2 मधले 2च जण तुमचे ऑडिशन त्या दिवशी घेतील, 3 जण नुकतेच द्यायला तर लागा. 4 ठिकाणचे नकार सुद्धा तुम्हाला अभिनेता म्हणून घडवत असतात, हे लक्षात ठेवा. ऐकले पाहिजे, ते केले पाहिजे. आमचे विद्यार्थी पण माझ्या 99.99% नाही, 99 पण अजून काही असेल तर ते खरंच हा स्ट्रगल आज बरोबर बोलला. त्यांना ऑडिशनच्या माझे एक लेक्चर असते, सगळं सगळं इकडे जा तिकडे जा, ट्रेननी जा इकडे जा, त्या श्रीजीच्या गल्लीत जा, नुसतं बालाजीचं बघून या काय बिल्डिंग आहे, तिथे कशी धडधड होते तुमची, ते कसे लोक कपडे घालून येतात, तुम्ही काय करा. पण मला आज खरंच तुम्ही मी सांगून झालं, पण आज परत सरांनी पण सांगितलंय, तर हे सकाळी उठून ना ते मला तर कधी कधी काय ते असतात ना, कुठे ते पेंटिंग करणारे उभे असतात ना, ते असतात ना, काय म्हणतात त्याला, ते एका ठिकाणी उभे असतात ना, घेऊन जातात पेंटर करायला. कलाकार ऍक्टरनी असंच पाहिजे, सकाळी उठल्यानंतर तो दुपारी झोपतोय बाबा, आराम करतोय, काही मजाच करतोय, वेळ असेल तर. जर तुम्ही स्ट्रगल सकाळी उठल्यापासून रात्री घरी आलं पाहिजे, गावभर हिंडून स्ट्रगल करून, आणि असे बाहेरचे लोक करतात, तर त्याचा आणि उद्याची तयारी करायला पाहिजे. हा, आणि मी तुम्ही आता हिंदीत पण काम केलं, तुमचं काय मला वाटतं की बऱ्याच तुमचे काही नुसते ऍक्टर असतात ना, तर तुम्ही प्रशिक्षक म्हणून वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन झाले. हिंदीत आता तुम्ही काम केलेलं, डेली सोप मध्ये पण काम केलं. हे जे कसं तुम्ही स्वतःला मोल्ड केलं त्याच्यामध्ये, की आता हिंदीमध्ये डेली सोप मध्ये तिथे तुम्ही बरोबर कप्पा तुमचा ओढून बरोबर तेवढं करून तेवढंच करतो मी. म्हणजे डेली सोपला 2 मोठे डेली सोप 2 केले, दिल्या घरी तू सुखी राहा आणि नांदा सौख्यवरी. वडील होता तुम्ही ना? नांदा सौख्यवरी दोन्ही ठिकाणी वडीलच होतो हिरोचा, आणि नांदा सौख्यवरी मध्ये हिरोईनचा होतो. आणि एवढंच होतं मात्र की डेली सोप मी तशा अगदी पॅशनेट ऍक्टर नसल्यामुळे, एक संपलं किंवा संपायला आले हे कळलं की लगेच दुसरे ऑडिशन देऊन ते कसं काम मिळेल असं मी करत नाही, कधी केलं नाही. एक संपलं की मी थांबतो आणि दुसरं काहीतरी काम असेल तर ते करतो. पण एका पुढे एक चालूच आहे. आज माझ्या 25 डेली सोप झालेले आहेत, 50 माझे मालिका पूर्ण झाल्या वगैरे असं माझ्याकडनं होते. त्यांनी तसा रतीब मी अभिनयाचा घालत नाही, आणि ते मी ठरवलं होतं. मात्र मुळात टीव्ही मीडियामध्ये येण्याचं माझं कारणच खूप व्यक्तिगत आणि असं आहे. ते असं होतं की 2013 साली मी ही पहिल्यांदा मालिका केली, दिल्या घरी तू सुखी राहा. माझा सख्खा धाकटा भाऊ हा ब्रेन ट्युमर मी 2013 साली गेला, आणि केल्यानंतर कळलं की काय पोकळी निर्माण झाली घरात. म्हणजे त्याचं तोपर्यंत लग्न विग्न झालेलं होतं, 3 वर्षाची मुलगी होती त्याला. ऑलरेडी त्याला 20 वर्षापूर्वीच, त्याच्या आधी म्हणजे 2013च्या आधी 93 सालीच तो रिकर झाला होता. म्हणजे झाला होता, मग तो ऑपरेट झाला. 20 वर्ष पुढे तो काही झाला नाही. जो रिकर झाला तो ब्लास्टोमा होता, म्हणजे तो त्याला ते स्कल ओपन केली, हात लावल्याच तो मल्टिपल याच्यात वाढायला लागला, आणि तो जाणार हे नक्की होतं. म्हणजे आणि त्यातल्या त्यावेळेचे सगळे निर्णय हे घरातला मोठा मुलगा म्हणून, कारण तोपर्यंत माझे वडील गेलेले होते, घरातला मोठा मुलगा म्हणून मी आई बरोबर डिस्कस करून निर्णय घेत होतो. आणि औषधोपचार आपण थांबूयात, पुन्हा आता ऑपरेट करायचं नाही, केमोचाही त्याला त्रास होतोय, सो केमोही आपण बंद करू, आणि त्याला घरी आणू आपण, घरी येऊ दे. कारण तेव्हा गणपतीच्या जस्ट आधी एक कळलेलं होतं, सो घरात सण बिण त्याला बघू देत सगळे. कारण पूर्ण कल्पना डॉक्टरने दिली की माझा सख्खा मावस भाऊच डॉक्टर असल्यामुळे त्यांनी सांगितलं की योग्य 6-1 महिने आहेत आपल्याकडे. मी म्हणलं त्या ट्युमरच्या टिपिकल यातना बितना, तर तो म्हणला सुदैवाने असं झालेलं आहे की त्याचा ब्रेनच्या अशा पोर्शनवर ट्युमर वाढतोय की सेन्सेस हळूहळू जाणार आहेत त्याचे, त्यामुळे त्याला वेदना कुठल्याच होणार नाही. पण त्याचं ऐकू येणं कमी झालं, नंतर दिसणं कमी झालं, नंतर त्याच्या श्वसनाची जी यंत्रणा ब्रेन मधनं चालते त्याच्यावरती तो वाढायला लागला. आणि त्या दिवसात मी ते पाहिलंय, आणि एक लेखक म्हणून मी आता हे तुमच्या पुढे कथा असल्यासारखं सांगतोय. सो हाही अनुभव घेतला पाहिजे, लक्षात ठेवा की मी बघितलंय की हळूहळू श्वासोच्छ्वास बंद होत जाणं म्हणजे काय याच्यानुसार. आणि
मग मला तेव्हा कळलं की माझ्या एखाद्याच्या सख्खा भाऊ जोपर्यंत असतो तोपर्यंत आपण भांडत असतो, हे होत असतो, काही काही वेळेला 4-4 महिने आबोला असतो आपल्या कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवर खटकल्यामुळे, आणि तो नाही आहे याचा मला, बरं मी बोलणार कोणाशी, जिचा एक मुलगा गेला त्या आईशी बोलून काय उपयोग आहे, माझ्या मनात काय आहे ते. आणि नंतर मला असं झालं की माझ्याच घरातली माणसं मला चेहरेच बघवेनासे झाले, नको वाटलं. आपण इतकं या सगळ्या वातावरणात म्हणजे सगळं व्यवस्थित झालं, महिना 2 महिने त्याचं सगळं झाल्यानंतर एका क्षणी मला असं वाटलं की आपण निघून जाऊ आता इथनं, काही दिवस तरी पूर्ण म्हणजे ते आईचा चेहराही नको, हे नको. आणि मी अगदी सहज म्हणून राकेश सारंगांना मेसेज केला की मला सिरियल मध्ये, मालिकेमध्ये काम करायची इच्छा, पण तोपर्यंतच अजूनही एक असं हे आहे की हा नक्की वेळ देईल का, हा पूर्ण वेळ देईल का, हा तेवढा हे देईल का, असं एक माझ्याबद्दल बोललं जायचंच. आणि कारण मी तसा तेव्हा देतही नव्हतो, टीव्ही मीडियामध्ये मी एवढं प्रचलित नव्हतो. आणि मी त्यांना सांगितलं की 1 वर्षभर मी नक्की तुम्हाला हे देईन, कारण मी आल्यावर बोलीन तुम्हाला भेटल्यावर, पण मला काम हवं आहे. पुन्हा की नियती सगळं ठरवते असं मला वाटतं की ते माझे योग होते टीव्ही मीडियामध्ये येण्याचे. त्यांचा साधारण 5व्या मिनिटाला मेसेज आला की मी टिळक रोडला त्यांचं हॉटेल होतं मासेमारी नावाचं आहे म्हणजे अजूनही, तर मी तिथे आहे, तिथे जरा भेटायला येईल. लगेच हा मेसेज मी 7:15 ला केला होता आणि मी आवरून साधारण 8:30 वाजता तिथं भेटायला गेलो होतो. तिथं सौरभ गोगटे जो दिल्या घरी तू सुखीरा मधला लीड होता तोही आलेला होता. आणि ते म्हणले तू अगदी योग्य वेळेला योगेश मेसेज केलेला असं एक सिरियल करतो आहे आणि वडिलांची भूमिका आहे, तू योग्य असं मला वाटतं, तरी एकदा चॅनल एक्झिक्युटिव्ह बघू दे. तर उद्या असं याला मुंबईला ये, कलावंत स्टुडिओ म्हणून जो मालाडला आहे तिथे आपण भेटूया. तिथं मी गेलो, ऑडिशन दिली. मग निलेश मयेकर त्यावेळेला आमच्या सिरियलचे एक्झिक्युटिव्ह होते. निलेश मयेकरांनी सांगितलं की हा ठीक आहे, या रोलला काहीच हरकत नाही. मला वाटलं ते 8-10 दिवसांनी कळेल आपल्याला काय होणार आहे. वाशी टोल नाका पास करत असताना प्रताप काका म्हणून जो त्यांचा प्रोडक्शन हे होता इन्चार्ज, प्रोडक्शन हेड, त्याचा फोन आला, उद्या 7चा कॉल टाइम आहे म्हणलं म्हणजे बघ तोपर्यंत मला कॉल टाइम 7चं कॉल टाइमला शिफ्ट 8ला सुरू होते, हे काही हे व्याकरणच माहित नव्हतं मला, खरंच सांगतो. 7चं कॉल टाइम आहे तर उद्या येशील तू आणि तुझे काय मेजरमेंट्स जे असतील ती कळ. तोपर्यंत मोबाईल वगैरे आला होता त्यामुळे मेसेज चालू होते. मी म्हणलं मी पुण्याला निघालोय, पण ते तोपर्यंत टिपिकल पुणेकर होतो, अजूनही टिपिकल पुणेकर असल्यामुळं इथल्या हवेची काय गंमत आहे. आता प्रमोदजी कदाचित इथलेच असल्यामुळे त्यांना काय नाही, पण काय पुण्यात भरभरून हवा घेतलेली असल्यामुळे इथं जरा सुट्टी मिळाली की मी पुण्याला निघून जातो. म्हणजे अगदी अर्ध्या दिवसाची जरी सुट्टी मिळाली तरी मी पुण्याला जातो, श्वासोश्वास करतो, प्राणायाम करतो, परत येतो. तर तसं मी आपलं पुण्याला निघालो होतो. त्यांनी म्हणले नाही असं असं आहे, घर नक्की नव्हतं, कुठं राहायचं माहित नव्हतं, काय करायचं माहित नव्हतं. योगायोगाने विजय पटवर्धन मित्र होते सगळे, नाटकवाले आम्ही असल्यामुळे विजय पटवर्धनांना फोन केला, तुझ्याकडे रिकामी आहे का जागा, पीजी म्हणजे काय, ते कसे राहतात, काय काही अनुभव नाही ना, केलाच नव्हता डेली शो. तो म्हणला एक जागा आहे, अस्मिता सोसायटी, अस्मिता चित्र काय अस्मिता नावाची सोसायटी आहे फायर स्टेशनच्या शेजारी मालाडमध्ये, तिथे तो राहायचा. तिथं वॉकिंग डिस्टन्सवर कलावंत स्टुडिओ होता आणि मी काम करायला लागलो. त्याच्या मागची भूमिका मला काम करणं आणि मला हे करणं नव्हती, मला अभिजितच्या माझ्या भावाच्या त्या मृत्यूनंतरचं जे माझ्या डोक्यात हे चालू होतं. कारण मी एक नट म्हणून हे सगळे एक्सपिरियन्सेस मुद्दाम आणि शेकडो वेळा शेअर करतो, कारण तेच माझं रुदन असतं, तेच मी रडत असतो हे लक्षात ठेवा. कारण त्यानंतर सख्खा भाऊ गेल्यानंतर मी जवळजवळ 2.5-3 महिन्यानंतर रडलो. एक ऍक्टर म्हणून सुद्धा हे एक्सपिरियन्सेस असे टिपकासारखे ठेवले पाहिजेत, कारण ते कुठेतरी अतिशय सुंदर पद्धतीने वापरता येतात. काही नाही, एक दिवस लवकर शूटिंग आटोपलं, 4-4:30 तिन्ही सांजेच्या वेळेला मी एकटाच आमच्या त्या फ्लॅटमध्ये होतो आणि मी ढसाळ, काही कारण नाही, दार उघडलं, बंद केलं, पाणी प्यायलो, जरा बसलो होतो छान. तोपर्यंत जवळजवळ 2 महिने शूटिंग झालेलं होतं, पहिल्याची एक यायची वेळ आलेली होती, सगळं व्यवस्थित होतं आणि मी ढसाळ रडायला लागलो. ते मी 1.5 तास बादलीभर रडल्यासारखं रडत होतो. ते सगळं बाहेर पडलेलं होतं त्यावेळेला. त्यानंतरच ते रोखून ठेवलेलं स्वतःला किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या. सो मला असं वाटतं की ह्या याच्यातनं डेली सोप किंवा या याच्यामध्ये मी फार रमत नाही, किंवा इव्हन आता क्राईम पेट्रोलमध्ये मी काम करतो असं सांगितलं तर मी 1 वर्षाचंच कॉन्ट्रॅक्ट होतं माझं सोनी बरोबर. ते झालं जमलं. त्याच्यानंतर काही
हे नाही. मी म्हणतो तसं की ऍक्टर म्हणून मी रमतो ते रंगमंचावर किंवा पॅरलल याच्यामध्ये रमतो, दिग्दर्शक म्हणून रमतो. सिनेमा किंवा वेब सिरीज किंवा याच्यामध्ये मी दिग्दर्शक म्हणून जास्त रमतो, पण ऍक्टर म्हणून मी खूप रमत नाही. तशा अर्थी मला तो स्ट्रगल खूप करावा लागला नाही किंवा ती माझी अँबिशनच नसल्यामुळे तो करावा लागला नसेल कदाचित. त्यामुळे ऍक्टरला जास्त स्ट्रगल करावा लागतो इतर गोष्टींपेक्षा. सो तुम्ही तुमच्याकडे प्लॅन करताना अजिबात मी म्हणतोय ते कुठेही हे करू नका, कारण माझे ते एक्सपिरियन्सेस नाहीये स्ट्रगलसाठी जे करावे लागतात. आता राजा राहिला प्रश्न जो हिंदीचा विचारलेला होता, तर त्यामुळे तिथनं पुढे मग हिंदीमध्ये सुद्धा निशिकांत कामतनी ज्यावेळेला दृश्यम 1 करायला घेतलेला होता त्यावेळेला तो कॉन्टेम्पररी आमच्या विविध एकांकिका स्पर्धातनं ज्यावेळेला तो रुईयाकडनं करायचा त्यावेळेला फर्ग्युसन मधनं आम्ही इथं आलेलो, सवाईला एकत्र झालेलं वगैरे जेव्हा हे होतं, तर त्यांनी सहज कमलेश सावंतला विचारलं की तो योगेश तो मग करतो का ना काम भीम, तो कसा एकदा बघितलं पाहिजे. तोपर्यंत ते दिल्या घरी तो चुकीला वगैरे दिसायला लागलेलं होतं. सो ते गेलो, भेटलो, त्यांना तो मराठी ग्रुप हवा होता सगळा, पोलीस इन्स्पेक्टर्स आणि हे सगळे जण हवे. आणि त्यांनी म्हणलं योग्या तू करणार आहेस ना नक्की, म्हणजे ऐन वेळेला तू 2 दिवस झाल्यावर झाला मला कंटाळा. अरे म्हणजे मी कधी असं म्हणलो होतो कंटाळून निघून गेलो वगैरे असं वगैरे माझ्याबद्दल अफवा नका पसरू म्हणलं, असं नाही मी तरीच म्हणलं पूर्ण. तशाने तो दृश्य मला नांदा सौख्य वरेच्या वेळेला असं झालं की तोपर्यंत चेहरा आणि केसाची ठेवण अशी झालेली होती की विशिष्ट तो भांग पाडला की मी मनोहर पर्रीकरांसारखा दिसतो असं एक चर्चा सुरू झालेली होती. आणि मग उरीचा जो हे आला तो माझ्या दृश्यमच्या कास्टिंग डिरेक्टरमुळे आला. म्हणजे दृश्यमच्या कास्टिंग डिरेक्टरची आदित्य धरच्या घरी मीटिंग होती आणि तिथं व्हाईट बोर्डवर काही नावं आणि शॉर्टलिस्ट झालेले कलाकार होते आणि तिथं डिफेन्स मिनिस्टरच्या पुढे क्वेश्चन मार्क करून ठेवलेला होता. तर त्यांनी विचारलं कसा पाहिजे काय, तर त्यांनी सांगितलं मनोहर भाई सारखा पाहिजे, पर्रीकर जसे दिसतात तसा दिसणारा पाहिजे. तर दृश्यमचा त्यांनी पाहिलेला आणि तो म्हणला त्याच्या नेमका मोबाईलवरती त्यावेळेला फोटो नव्हता. तो म्हणला मी ऑफिसला जातो आणि फोटो पाठवतो, माझ्यामध्ये तो परफेक्ट आहे. आणि सो त्यांनी तो फोटो पाठवल्या आदित्य धरनी म्हणजे रॉनी स्क्रूवालाच्या प्रोडक्शन हाऊस कडनं फोन आला की असं असं आहे आणि या 2-3 दिवसात तुम्हाला मुंबईला यायला जमेल का. मी म्हटलं हो येतो. आदित्य धरच्या घराच्या शेजारीच त्यांनी ऑफिससाठी म्हणून दुसरा फ्लॅट भाड्याने घेतलेला होता. सो तिथे मी गेला, दार उघडल्यावरच तो बहुतेक लाईट बीट असा असावा वरांड्यातलं पडणार वगैरे की तो बघत बसला आणि त्यांनी मला फक्त सांगितलं की सर्बियामध्ये शूटिंग आहे, 40 दिवसाचं शूटिंग आहे, त्यातले 8 दिवसाचं तुमचं काम आहे. एकतर शेड्यूलच्या सुरुवातीचे 8 दिवस किंवा शेड्यूलच्या शेवटचे 8 दिवस. आता मी शेड्युलिंगला बसलोय, तुमचं कास्टिंग नक्की केलेलं आहे डिफेन्स मिनिस्टर, म्हणजे काही बोलायचं आधीचं, तर तुम्ही पहिल्या 8 दिवसात येऊ शकणार का शेवटच्या तेवढं फक्त मला सांगा आणि तुम्हीच पाहिजे मला त्या रोलसाठी. मला काही प्रोजेक्ट बद्दल माहित नव्हतं, काही नव्हतं. आणि आता तो म्हणला तुम्ही वेल नोन थिएटर पर्सन आहात आणि हे आहात, तर मला फक्त एवढं सांगायचं संबंध चित्रपटामध्ये तुम्हाला फक्त 7 डायलॉग्स आहेत आणि त्या 7 डायलॉग पण तुम्ही चित्रपटभर आहात. मी म्हणलं प्रोजेक्ट काय आहे. मग त्यांनी सांगितलं की आपण सर्जिकल स्ट्राईक वरती सिनेमा करतोय आणि तुम्ही डिफेन्स मिनिस्टरचा मनोहर पर्रीकरांचा रोल करायचा आहे. मी म्हणलं मला एकही वाक्य नसतं तरी चाललं असतं, मी तसंच केलं असतं, म्हणलं मला काही प्रॉब्लेम नाही. आणि मग ते एक मी त्याचा एक अनुभव सांगतो तुम्हाला. आपल्याला माहित नसतं आपण खरंच तसे दिसतो का किंवा काय. मी सर्बियाच्या त्या याच्यामध्ये स्टुडिओ होता, मोठ्या वेअर हाऊस होतं त्याच्यामध्ये, आणि मी मेकअप केला होता. फक्त माझे गालपड त्यांच्या इतके नसल्यामुळे इथे डेंचर्स लावले होते, ते करून त्यांच्या इतकं थोडं हेल्दी दिसेल असं केलेलं होतं. आणि मी बाहेर आलो आणि परेशजी आवरून तयार होते, कारण पहिला सिनेमाचा पहिला शॉटच तो जो तुम्ही आता पाहिला तोच डायलॉग पहिला घेतला होता. ISI पाकिस्तान चलाती आहे ना की पाकिस्तान गव्हर्नमेंट. आणि त्यांनी मला चालत येताना पाहिलं आणि ते म्हणले तुम्ही योगेश, आधीची नाटकामुळे ओळख होती कारण माझं एक नाटक गुजराती त्यांनी केलं होतं. योगेश आप सेम उन्हीं की तरह चल रहे हो और उन्हीं की तरह दिख रहे हो. म्हणलं ये मेकअप की कमाल आहे. मग ना विक्रम गायकवाड होते ते पहिलं सगळं डिझाईन करणार. ते म्हणले नाही हा याचे हेअरस्टाईल आणि कपाळाची आणि याची नाकाची ठेवणच अशी की हा पटकन पहिल सदृश तसा दिसतो. आणि मग तेव्हा आदित्य धर तेव्हा म्हणलेलं होतं की बाकी विकी कौशल त्याच्या अभिनयामुळे आणि त्या रोलमुळे गाजेल, सिनेमाही गाजेल, पण सेम दिसतो यासाठी जर कोण गाजणार असेल तर फक्त हे गाजतील म्हणले. आणि लिटरली लोकांच्या मध्ये पैसा लागला होता की हा रोल मनोहर पर्रीकरनेच केलेला असावा वगैरे, इथपर्यंत हे झालेलं होतं. तो एक खूप छान एक्सपिरियन्स होता. पण तो माझ्या चेहऱ्याचा हे आहे, त्यात माझ्या अभिनयाचं कौशल्य काही नाही. इतका प्रामाणिक आपण असलं पाहिजे असं मला वाटतं.
आणि एक तुम्हाला जस्ट हे करायचं आहे. सूचना आल्या आता हा एकच मिनिट. तुमचं नाटक आहे. दृश्यमचा स्टारकास्ट टाकल्यानंतर तिथे योगेश सोमण जे आहे तिथे मनोज पर्रीकरांचा फोटो येतो गुगलवर. आता आम्ही म्हणजे नाही, actually काय सगळीकडनं आले हो, 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 हो. आणि आम्हाला आम्ही तिघं बसतो पण आम्ही पण ऐकायला सुधीर बोल ना. आणि ज्या पद्धतीने सुरुवातीला सांगितलं अजून काय सांगतो नाही, अजून ते मुलाखत चालू होते. खोबरी लागली ती छान पद्धती आहे. परीक्षक म्हणून आता म्हणजे काळ बदलत चालला आहे जसं तुम्ही म्हणालात आणि विद्यार्थी बदलत चालले. म्हणजे आता मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हाचा काळ आणि आत्ताचे समोर विद्यार्थी येतात त्यांचा काळ. तर परीक्षक म्हणून अजून काय बदल केले पाहिजे अभिनय प्रशिक्षणामध्ये किंवा असे काही अजून चेंजेस अपेक्षित करावे का? मला असं वाटतं, पण माझ्या मते प्रमोदजींच्या सिलेबस सगळं आहेच. मला असं वाटतं की मी पण सकाळी पोहे खाऊन आलो. नाटकाच्या बेसिक्स आहेत, आवाज, प्रोजेक्शन, हे धरून मॅक्झिमम आता 75% सिलेबस हा कॅमेरा ओरिएंटेड व्हायला पाहिजे. कारण व्यवसायाचा तो भाग आहे. पहिल्याच सेशन्स पासून तुम्ही कॅमेरात कसे दिसता, तुम्ही कॅमेरात स्वगत कसं म्हणता, तुम्ही कॅमेरामध्ये नाट्यछटा कशी करता, हे त्यांना वारंवार दाखवलं गेलं पाहिजे, त्यांनी ते बघितलं पाहिजे आणि ते आता इन्क्लूड झालं पाहिजे. आता नुसतं अभिनय प्रशिक्षण म्हणून नवरोज शिकवतायत, थिअरी पोर्शन ठीक आहे, पण कॅमेराचा अनुभव हा पहिल्या सेशन पासून द्यायला सुरुवात झाली पाहिजे असं मला वाटतं. पुढचं नाटक आहे, पण मला तुम्ही आता मी बघितलं ओव्हरऑल याच्यामध्ये की जे प्रशिक्षणाबद्दलचा प्रॅक्टिकल अनुभव, प्रॅक्टिकल काय करायला सांगतात ते जीवनाकडे प्रॅक्टिकली बघा, जीवनाकडे प्रॅक्टिकली बघा, स्ट्रगलकडे प्रॅक्टिकली बघा, व्यवहार पण प्रॅक्टिकली करा. शेवटचा विषय आणि 1-2 मिनिटं तुम्ही बोला. हे सगळं तुम्ही ऐकलं तर मला वाटतं तुम्ही ते फॉलो कराल अशी मला आशा आहे. जे तुम्हाला मिळालं की प्रॅक्टिकल बघा, स्वप्नामध्ये राहू नका. आपल्याला पोट पण आहे, आपलं कुटुंब पण आहे, आपल्याला राईट करिअरचं प्लॅन करायचं आहे. नंतर निराशेमध्ये जे 90% जातात ते तुम्हाला दिसत नाही, 10% चमकलेले दिसतात. सो आज यांनी प्रॅक्टिकल डोळे उघडल्याबद्दल पहिले जोरदार आपण त्यांचं 10 मिनिटं आपण आज त्यांना बक्षीस मिळणार आहे. म्हणजे त्यांचं आपण जे म्हणाल प्रॅक्टिकल तुमच्या हस्ते बक्षीस पटकन द्यायचे आणि आपल्याला स्टेज सोडायचं आहे. तर सावरकरांचा प्रॅक्टिकल जीवनवाद की बाबा गाय आहे, उपयुक्त पशु आहे किंवा वॉटेवर, हे ह्या अनुभव सावरकर बोलण्याशिवाय आजची चर्चा होणार असं मला वाटतं. ते तुम्ही सावरकर तुमच्या जीवनामध्ये आणि आयुष्यामध्ये सगळे जाऊन आज का जाणार? मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण एक टीमला बोलवतात, पुढे टीमला बोलवतात. किंवा व्यक्त होणारे म्हणून माझ्याकडे व्यक्त होण्याचं माध्यमच ज्यावेळेला लेखन आणि अभिनय असेल कॉन्फिडन्स त्यावेळेला तुम्हाला जे जे विचार लोकांपर्यंत पोहोचतात, हे अगदी बेसिक सांगतो, जे विचार जे तुम्हाला पडतात, जे तुम्ही फॉलो करता, ते विचार तुम्ही लोकांपर्यंत तुमच्या सगळ्या ॲबिलिटीज तुम्हाला जे जे येतं त्या सगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि मला स्वतःला सावरकर हे लोकांपर्यंत मी माझ्या परीने पोहोचवलं. अनेक जण अनेक प्रयत्न करतच असतात, माझ्या परीने पोहोचवलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि हे आत्ता कुठे या गेल्या 10-12 वर्षाचं नाही, तर 1996 साली मी पहिल्यांदा जन्मठेप या त्यांच्या पुस्तकाचं नाट्य रूपांतर केलं होतं. 98 साली मी पहिल्यांदा सह्याद्रीवरती 6 एपिसोड सावरकरांच्या बालकांडावरती, लहानपणावरती केलेले होते. त्याच्यानंतर सावरकरांवरती एकपात्री मी स्वतः केलेलं होतं. आता मी 40 एपिसोडची सावरकरांची वेब सिरीजचं माझं काम चालू आहे, त्याच्या पहिल्या सीझनचं काम चालू आहे, 9 एपिसोड. हे सगळं करण्याच्या मागचं कारण असा माणूस झाला नाही असं माझं मत आहे. मी पुन्हा म्हणलो की हे व्यक्तिगत प्रत्येकाचं असू शकतं आणि याचा अर्थ दुसऱ्या कुठल्या व्यक्तिमत्वावर टीका हा हे होऊ शकत नाही. मला ते पटतात, मी त्यांना फॉलो करतो. एक व्यक्ती म्हणून मी त्यांना फॉलो करतो, एक राजकारणी म्हणूनही मी त्यांना फॉलो करतो. कारण तितका देशाचा, राष्ट्राचा दूरगामी विचार की जो आजही पटतो आणि पेलवला जातो, अशा पद्धतीने विचार करणारा दुसरा राजकीय द्रष्टा मी संबंध स्वातंत्र्य चळवळीमध्ये एकही पाहिला नाही असं मला स्वतःला वाटतं. ज्याच्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाची मांडलेली कन्सेप्ट ही लोकांना आत्ता कळायला लागलेली आहे. ही जी
माननीय सरसंघचालकांनी सुद्धा आता म्हटलेलं आहे आता गेल्या 2-3 वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक की व्हॉट इज हिंदुत्व, की इथं या देशातल्या मातीला मातृभूमी किंवा पितृभूमी मानणारा कुठल्याही जात पंथ पूजाविधी विविध करणारा कोणीही हा हिंदू आहे. कारण हिंदुत्व ही जगण्याच्या पद्धतीमध्ये येते ज्याच्यामध्ये त्यांच्या पूजा पद्धती येतातच. सो तशा अर्थी इस्लाम धर्म पाळणारा मानणारा सुद्धा या भूमीला जर त्याची मातृभूमी मानत असेल तर तो हिंदूच आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे सावरकरांनी त्यांच्या हिंदुत्व या प्रदीर्घ निबंधामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की अशा नेत्याला किंवा अशा द्रष्ट्याला मी फॉलो करतो तर त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं ही या पिढीतला जोपर्यंत मी काही करू शकतो तोपर्यंत माझी जबाबदारी असं मला वाटतं आणि ते काम मी करतो. जोरदार टाळ्या.